वार सुटल सुटल कुठ उठल तुफान, उठ तुफान तरी जप पायीच पैंजण. दाप पैंजणाला भये आधी वेच वाळवण, वेच वेच वाळवण आला पाऊस ही वेच. आला पाऊस ग वेच, मोर मनाचा ग नाच, मनी नाचू दे ग त्याला नको बाहेरचा थांग. नको बाहेरच वार तेला आंबाड्यात बांध, लाव कडी कोयंडा ग सोड आंबाड्याच भान. वार सुटल सुटल कुठ उठल तुफान, उठ तुफान तरी जप पायीच पैंजण. तुम्हाला काय वाटतं, कलाकारांनी सामाजिक गोष्टींविषयी बोलावं का बोलू नये? सायंटिस्ट घेतात का भूमिका, गव्हर्नमेंट जॉब्स करणारे घेतात का भूमिका, प्लेयर्स घेतात का भूमिका, मग कलाकार कसे घेतील भूमिका? एक घरात तुम्ही भूमिका घेताय का? त्याला काय पद्धतीने ट्रोलिंगला सामना करावा लागतो, हा एक कुटुंबीय म्हणून खूप त्रासदायक भाग असतो. मी दोघेही जणी लवकर लग्न करून सेटल झालात सपोजेडली, ज्याला म्हणतात तसं. आमचे नवरे तुला असं वाटतं का सेटल होणाऱ्या टाईप आहेत? लग्न करणं मला असं नाही वाटलं की मी अडकते आहे. पण मग नवरा आपल्याच क्षेत्रातला असणं हे त्रासदायक असतं का चांगलं असतं? आवडलेली भूमिका जी बघून ही मला करायला आवडली असते असं तुम्हाला वाटलं? माझ्या चेहऱ्याकडे बघून ही एक साधी गोड मुलगी आहे असं जे वाटत राहतं, मला असं वाटतं की असं काहीतरी काम मिळालं पाहिजे की जिथे आपल्याला ते सगळं ब्रेक करता येईल. वाय स्पेसिफिकली चिल्ड्रन? मी अत्यंत सेल्फिश करण्यासाठी हे काम करतो. त्यांनी आनंदी राहावं असं वाटत असेल तर आपल्याला कम्फर्ट सोडून काम करायलाच पाहिजे. ते लहान मुलांसोबत केलं तर सगळ्यात उपयोगी पडेल पुढच्या जनरेशनचं. कुटुंब वाढवावं किंवा आपण पुढच्या पिढीचा विचार करावा असा विचार तुम्ही केलेला नाहीये दोघींनीही, दोन वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये. अजून काही वर्षांनी आपला हा निर्णय चुकला असं तुम्हाला वाटेल का? आणि हा आजचा भाग तुमच्यापर्यंत घेऊन आले आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, 30 वर्षांची विश्वासार्ह परंपरा. तुम्ही सध्या नाटकाच्या दौऱ्यात असाल, प्रयोगात असाल, खूप गडबडीत असाल, तर तुमचे कष्ट कमी व्हावेत म्हणून आमच्याकडनं नेत्राज थँक्यू. मंगळाळ. वाह. याच्यामध्ये फक्त गरम पाणी घालायचं आणि अच्छा. हे तयार होतं. तर हे आमच्या चविष्ट आणि पौष्टिक. हा, आमच्या स्पॉन्सर्स कडून हे तुमच्यासाठी खास. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. बर्वा स्किन थेरपीचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. हो. अर्थातच. कारण कामाक्षी माझी खूप छान मैत्रीण आहे. अरे वा. आणि तिचे प्रोडक्ट्स मी रेग्युलरली वापरते. हो का? अच्छा. मी अनिताकडनं हे नाव ऐकलं होतं. तुम्हा दोघींसाठी बर्वा स्किन थेरपी कडनं हे एक छोटस थँक्यू. गिफ्ट सध्या फार गरजेचं आहे. ह्याच्यातलं तिचं एक नाईट सिरम आहे, ते मला अच्छा. इतकं आवडतं. अच्छा. त्याचं मी सगळीकडे एनिवे प्रमोशन करतच असते, मला ते फार आवडतं. रात्री अंडर आय तिचा सिरम आहे. मला फार गरज आहे सध्या. आणि आपल्या एका मराठी उद्योजिकेनी हो. सुरू केलेली ही कॉस्मेटिक्स आहेत. कॉस्मेटिक्स मध्ये मराठी नावं कमी असतात. हो. प्रथाकडनं तुझ्यासाठी गीतू आणि पर्ण तुझ्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. वा. कविता माझी खूप जवळची मैत्रीण आहे. मी अनेकदा फोटो पण काढत असते प्रथासाठी. वा वा. थँक्यू सो दोघी मच. नक्की वापरा, ही आमची अगदी सगळीकडेच अगदी नक्की नक्कीच वापरा. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. आर पार वुमन की बात मध्ये मी मुग्धा गोडबोले पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण दोघींना भेटणार आहोत. नॉर्मली आपण एका वेळेला एकीलाच भेटतो, एकीशी मनसोक्त गप्पा मारतो, पण आज आपण दोघींना एका वेळी भेटणार आहोत कारण त्या दोघींमध्ये काही कॉमन गोष्टी आहेत असं आमच्या लक्षात आलं.
सगळ्यात महत्त्वाची कॉमन गोष्ट अशी की त्या दोघी चौकटीत राहून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात, सातत्याने करत असतात आणि सध्या दोघी जणी करुणाष्टके नावाच्या एका उत्तम नाटकात अतिशय सुंदर काम करत आहेत. खरं तर दोघी दोन वेगवेगळ्या पिढ्यांच्या आहेत, म्हणजे अभिनयाच्या पिढ्यांच्या असं म्हणायला हरकत नाही, पण तरीसुद्धा दोघींना इथे एकत्र भेटून मला फार आनंद झालाय. भेटूया गीतांजली कुलकर्णी आणि पर्ण पेठे यांना. थँक्यू. तू गोष्ट रंग करतेस, तू तोत्तोचान सारखं नाटक आत्ता सुद्धा करते आहेस, यामागचं कारण काय? म्हणजे वाय स्पेसिफिकली चिल्ड्रन हा प्रश्न आम्ही आहे. ह्याला गमतीने दोघी म्हणतो की आपल्याला एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करायला खूप आवडतात. म्हणजे आमचं जे अभिनयापलीकडच्या ज्या आवडीनिवडी आहेत ते आम्ही कायम Similar. खूप बोलत असतो की म्हणजे क्रिएटिव्ह प्रोडक्शन कशाचं करायला आवडतं, किंवा एखादी गोष्ट बांधायला, एखादा ग्रुपचं काहीतरी काय म्हणतात त्याची आयडिया बांधायला, ते कसं रन होईल ह्याचं असं आम्हाला खूप आवडतं. आणि आम्ही पण हो का? बऱ्याच मला द्या ना असं काही तुमच्या आयडिया. म्हणजे मी रादर तुम्हाला सांगेन, तुम्ही मला बांधून द्या ते जे काही तुमचं आहे ते. ऍब्सोल्युटली. आणि आम्हाला खूप आवडतं ते करायला. नाही आवडतं. आणि म्हणजे गीतूताईचं जे लहान मुलांबद्दलचं जे अख्खं गोष्टरंगाचा तिचा जे प्रोजेक्ट होता तो इतका इन्स्पायरिंग होता. म्हणजे मी तुला मगाशी म्हटलं तसं आम्ही नाटक कंपनीकडनं एक कानदृष्टी नावाची ऍक्टिव्हिटी करायचो, ज्याच्यात आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं नाटक करणाऱ्या लोकांबरोबर थिएटर टॉक्स असं करायचो. तर तिला मी बोलवलं होतं. तर इतकं इन्स्पायरिंग काम होतं. ती आणि शैली सथ्यू म्हणून आहेत, ज्या पण अनेक वर्ष लहान मुलांसाठी काम करतात. तर पण गोष्ट रंग म्हणजे काय? काय करतेस तू गोष्ट रंग? मी आत्ता सध्या गोष्टरंग हेड नाही करत. क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट नावाची एक संस्था आहे. 2007 पासून मी आणि अतुल क्वेस्ट त्याच्यासाठी आम्ही काम करत होतो. त्याचे फाउंडिंग काय म्हणतात मेंबर्स म्हणून आम्ही होतो. पण त्याच्यात आम्ही एज्युकेशन म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ थिएटर असं आपण म्हणू, इन एज्युकेशन इंटरडिसिप्लिनरी एक ॲक्टिव्हिटी ती होती, ज्याच्यात बाल साहित्य जे आहे त्याचं ॲडॅप्टेशन इन थिएट्रिकल प्रोडक्शन्स, आणि असे प्रोडक्शन्स जे तुम्ही अनेक शाळांमध्ये जाऊन करू शकाल. तर त्याच्यासाठी एक फेलोशिप तयार केली, ज्याच्यात छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्याचं सादरीकरण करून त्या मुलांना दाखवायच्या, म्हणजे त्यांना भाषेविषयी, वाचनाविषयी, पुस्तकांविषयी त्यांची मैत्री होती. अच्छा. ह्याच्यासाठी तो प्रोजेक्ट सुरू केला. तर मी खूप आधी वर्कशॉप्स वगैरे जे मी म्हटले ते टीचर्स बरोबर, टीचर ट्रेनिंगसाठी खूप काम करायचं. आणि खूप ह्याची एक मजेदार गोष्ट आहे, मी NSDचा फॉर्म भरताना हे म्हटलं होतं की मला बालरंगभूमीत काम करायला आवडेल या क्षेत्रामध्ये. आणि तेव्हा मी काहीही विचार नव्हता केला. मी असंच एक काहीतरी आपलं त्या एक 20व्या वर्षी जे काही आपल्याला काहीतरी एक आपलं एक फॅशनेबल काहीतरी लिहायचं असतं त्या ह्याच्यात मी लिहिलं आणि मी तेच केलं काम आणि अजूनही करते. त्या गोष्टरंग करताना मी ते जेव्हा गावात जाऊन काम केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला नाटकाने इतकं शिकवलंय. म्हणजे मी 20व्या वर्षी तोपर्यंत मला काही कळत होतं असं मला वाटत नाही. माझं काहीही म्हणजे मला ॲक्टिंग आवडते कारण की मला मज्जा येते, एवढंच होतं, एवढंच त्याच्यात माझं विचार होता. मी NSDत गेल्यानंतर एवढं एक वेगळं जग माझ्यासाठी ओपन झालं आणि माझ्या इतके अप्रतिम शिक्षक मला भेटले तिथे. त्यांनी मला एवढं शिकवलं. आणि नाटक तर एक भाग झाला. मला जगायचं कसं, जीवनाकडे कसं बघायचं, तुमच्या जीवनाची क्वालिटी काय असली पाहिजे, तुमचं एस्थेटिक्स काय असलं पाहिजे, तुमचं पॉलिटिक्स काय, ह्याच्याविषयी मला जे म्हणजे असं मला मी नेहमीच म्हणते, प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये मी म्हणते की पुनर्जन्म माझा. आणि आज जे काही मी काही थोडंफार काम केलं आहे किंवा मला जे काही थोडंफार कळतं ते फक्त NSDमुळे. त्याच्या आधीचं मी काही जीवन गृहीतच धरत नाही. कारण काय मला वाटतं की शिक्षण किती महत्वाचं आहे हे मला NSDत गेल्यावर कळलं. आणि चांगलं शिक्षण, चांगल्या पद्धतीने शिकवलेलं शिक्षण आणि एक्सपिरियन्शियल. तुम्ही अपॉर्च्युनिटीज नाही दिल्या मुलांना एक्सप्रेस व्हायला, त्यांना गाईड नाही केलं, त्यांना त्यांचं हँड होल्डिंग नाही केलं तर मुलं शिकू शकत नाही. पुस्तकातनं मुलं शिकू शकत नाहीत. आणि अशा पुष्कळ कम्युनिटीज आहेत ज्यांना पुस्तक हे खूप दूरचं आहे त्यांच्यासाठी. त्यामुळे मला असं वाटतं आणि मला
इन्क्लुझिव्ह असणं, सगळ्यांना सेम काइंड ऑफ अपॉर्च्युनिटीज मिळणं, हे मला फार महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत आपला समाज अत्यंत काय म्हणतात विखुरलेला आहे, प्रत्येकाचे अनुभव, प्रत्येकाचं बॅकग्राऊंड इतकं वेगळं आहे. समजा आपल्याकडे जो प्रिव्हिलेज आहे, आपल्याकडे जी ताकद आहे ती आपण वापरली नाही, ती आपण शेअर नाही केली, तर काही अर्थ नाही आहे त्या गोष्टीचा, आणि त्याचा त्रास आपल्यालाच होणार आहे. मी अत्यंत सेल्फिश करण्यासाठी हे काम करते. समजा आपल्याला समाजात शांतता असावी, एक सगळ्यांनी आनंदी राहावं असं वाटत असेल, तर आपल्याला आपलं कम्फर्ट सोडून काम करायलाच पाहिजे. आणि ते लहान मुलांसोबत केलं तर सगळ्यात उपयोगी पडेल पुढच्या जनरेशनसाठी. त्यामुळे मला वाटतं की मुलांसोबत काम करा, आणि मला खूप आनंद मिळतो त्यातनं लहान मुलांसोबत काम करताना. आणि खूप आता एक मी तारपा नावाचं एक प्रोजेक्ट करते, तर त्याच्यात आम्ही आता रुचिका खोत एक अत्यंत टॅलेंटेड मुलगी आहे, स्वतः गाते, ॲक्ट्रेस आहे, डिरेक्ट करते, लिहिते. तिने आत्ता आमच्या गावातल्या मुलांसोबत एक छोटं असं एक त्यांच्याच आयुष्यावरती आधारित, म्हणजे ते काय गावात कसं त्यांचं जीवन आहे, ते शेतीपासनं किंवा काय ते गावात काय काय होतं घडतं, म्हणजे ते पोहायला जातात, मासे पकडायला जातात, ते सगळं तिने डॉक्युमेंट केलंय, गाणी तयार केली आहेत. आणि ते जिकनी नावाचं एक नाट्यप्रयोग आम्ही तयार करतोय, त्याचा प्रयोग काही दिवसात होईलच मुंबईत. तर असं आम्ही एक प्रोजेक्ट केलं, एक म्युझियम फॉर चिल्ड्रन. अनघा कुसुम नावाची अत्यंत डॉक्टर अनघा कुसुम, तिने म्युझियम फॉर चिल्ड्रन नावाचा एक प्रकार आहे, त्याच्यात तिने PhD केली. तर आमच्या इकडचा जो फ्लॉरा आहे, आमच्या इकडचं जे झाडं, पानं, फुलं आहेत, त्याचं सगळं एक त्याची चित्र मुलांकडनं काढून घेतली. त्याचं लँडस्केपिंग काय आहे त्याच्याबद्दलचे काही जिक्सॉ पझल्स तयार केले, इन्स्टलेशन तयार केलं. तर असं मुलांना अनुभव देणे आणि असं प्रोजेक्ट्स करणे, जे ती म्हणते इतर ॲक्टिव्हिटीज ज्या आवडतात त्यातलं, तर ते मला फार आवडतं. आणि ते जे काही मी एनर्जीच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं होतं ते आपसूक घडलंय, म्हणजे त्याला काही प्लॅनिंग होतं अशातला भाग नाही. पण हल्लीचा एक तो सगळ्यांच्या आवडीचा शब्द आहे मॅनिफेस्ट, तसं तू ते मॅनिफेस्ट केलं. ऍक्च्युली मी या सगळ्या ह्याच्यात बिलीव्ह नाही करत, मॅनिफेस्टेशन किंवा कर्मा वगैरे असं काही माझं म्हणणं नाही. पण काही काही गोष्टी घडतात, कोइन्सिडेन्सेस म्हणेन मी, त्यामुळे कोइन्सिडेन्सेस आहेत लाईफमध्ये. तो छान, कारण तू ना तो छान, म्हणजे तू दिसतेसच, तू वाटूच शकतेस, आणि तू कुठलीही भूमिका तू करतेस तशी वाटूच शकतेस, अगदी करुणाष्टकेपर्यंत. पण तो छान का, कारण इतकं सुंदर पुस्तक येते, आणि इतक्या पिढ्यांनी, म्हणजे माझ्या अंदाजाने येत आहे 3-1 पिढ्यांनी ते पुस्तक वाचलं असेल किंवा जास्तच. ऍब्सोल्युटली. आणि तुला पण माहिती, आता तू पण लहान मुलांचं नाटक करती आहेस, तर किती अवघड असतं लहान मुलांपर्यंत पोहोचणं. म्हणजे आणि असं असतं की काही पोहोचण्यापेक्षा त्यांना आता घट्ट धरून ठेवणं, कारण त्यांच्या समोर तो आता फोनचा एक जो इतका भयंकर मोठा राक्षस येऊन उभा आहे, त्याच्यातून त्यांना बाहेर काढून थिएटरमध्ये आणून बसवणं आणि त्यांना धरून ठेवणं. आणि मी तो सोलो शो करते, म्हणजे तो 1.5 तासाचा परफॉर्मन्स आहे. म्हणजे युजली लहान मुलांचा अटेन्शन स्पॅन एक अर्धा तास 40 मिनिटाचा असतो, पण तो 1.5 तासाचा परफॉर्मन्स आहे. आणि सिद्धेश पुरकर माझा को ॲक्टर आहे, तो ऑनस्टेज नाही आहे, पण ते तुम्ही आता नाटक ज्यांनी बघितलं नसेल त्यांना मी फोडत नाही तो काय करतो ते. पण तर तो आम्ही दोघं मिळून तो प्रयोग करतो. मी स्टेजवर एकटी असते, पण 1.5 तास मुलांना खिळवून ठेवणं, त्यांच्याबरोबर एंगेज करणं, हा इतका मोठा लर्निंग एक्सपिरियन्स आहे अभिनेत्री म्हणून. आणि ते सोपं नाही आहे. म्हणजे कारण काय ना, अनेक मुलं जे येतात त्यांच्या आयुष्यातलं हे त्यांनी पाहिलेलं पहिलं नाटक असतं, तर आपल्यावर ही पण जबाबदारी आहे की ह्यांच्या कोर मेमरीत हे जाणार आहे, तर आपण त्यांच्यापर्यंत काहीतरी चुकीची आयडिया नाही ना देतो, कुठली तरी भलतीच गोष्ट त्यांच्या लक्षात नाही राहिली पाहिजे. कारण काय, त्यांना हे आयुष्यभर लक्षात राहणार की अगदी जरी आपण 5-6 वर्षाचे असलो तरी मला पाहिलेलं पहिलं नाटक मला आठवतं काय आहे ते, आणि यानंतर त्यांना नाटक बघावंसं वाटलं पाहिजे. बरोबर. आणि सगळे जे पालक येतात, आजी आजोबा जे घेऊन येतात, त्यांना तोतोचान बद्दल माहिती आहे, कारण त्यांनी वाचलेलं आहे. आत्ताच्या लहान मुलांना तसं ते माहिती नाही. सो आई वडिलांच्या, आजी आजोबांच्या नॉस्टॅल्जिया, किंवा आम्ही हे शाळेत वाचलं होतं, आम्हाला आमच्या आईबाबांनी वाचून दाखवलं होतं, म्हणून ते त्यांच्या लहान मुलांना घेऊन येतात. पण त्यामुळे ती खूप जबाबदारी पण आहे असं वाटतं. आणि नाशिकमध्ये एक ऑल्टरनेटिव्ह
शिक्षण देणारी संस्था आहे, शाळा आहे आनंद निकेतन नावाची. त्या शाळेचा एक पालक आहे जयेश आपटे नावाचा, जो आर्किटेक्ट पण आहे, तो नाटक पण करतो. तर तो जेव्हा मला त्यांनी हे विचारलं की मला तोतोचान करायचं आहे आणि तुझ्याच बरोबर करायचं आहे, तेव्हा चारचौघीचे प्रयोग चालू होते, तर मी त्याला म्हटलं की मला हे मनापासून करायचं आहे, वेळ देऊन करायचं आहे, तर तू थांबू शकशील का? तर तो 6 महिने ऑलमोस्ट थांबला आणि मग चारचौघी संपल्याच्या पुढच्या महिन्यात आम्ही तोतोचानची तालीम चालू केली. आणि ते पुस्तक इतकं सुंदर आहे, त्यातला प्रत्येक प्रसंग हा तुम्हाला एक वेगळं मूल्य देऊन जातो. आणि ज्या आहेत सुको कुर्योनागी ज्या लेखिका आहेत त्या ॲक्टिव्ह आहेत, त्या इंस्टाग्रामवर आत्ता त्या आजी मस्त ऑन असतात, त्या व्हिडिओ वगैरे टाकतात, गाणी रील वगैरे करत असतात. तर त्यांच्यात ते 90s मध्ये आहेत त्या आत्ता स्वतः, पण त्यांच्यात ते स्पिरिट आहे अजून, हे बघणं इतकं सुंदर आहे. आणि मला असं वाटतं की मी जेव्हा ते वाचलं, त्याची जयेशची ती संहिता वाचली, तेव्हा मला असं वाटलं की आत्ता आजूबाजूला सुद्धा जगभरात एक युद्धजन्य परिस्थिती चालू आहे. आपल्याला माहिती आहे आत्ता इस्रायल पॅलेस्टाईनचं काय चालू आहे, युक्रेन ह्याच्यामध्ये आपण व्हिडिओज बघत असतो, वाचत असतो की युद्धाचा लहान मुलांवर काय परिणाम होतो. आणि त्याच्यामुळे एक पिढीच्या पिढी एका काय म्हणतात की एका ट्रॉमामध्ये जाते आणि त्याच्यामुळे पुढची जी पिढी आहे ते सगळं कॅरी करतात. आणि शाळा नावाची गोष्ट, शिक्षण नावाची गोष्ट, एकमेकांबरोबर प्रेमाने वागणं नावाच्या ज्या तरल या सगळ्या भावभावना आहेत, गोष्टी आहेत आणि मूलभूत गोष्टी आहेत, त्या युद्धाने कशा त्याचा नाश होऊ शकतो. आणि हे बघत असताना, हे यूट्यूबवर व्हिडिओज, इंस्टाग्रामवर बघत असताना खूप त्रास होतो आणि आपण काय करणार, आपल्या हातात काय आहे असं वाटत राहतं. आणि मला असं वाटलं की हे माझ्या हाती नाटक लागलं आहे आणि मला लहान मुलांना काहीतरी असं मूल्य द्यायचं आहे जे बॅक ऑफ द माइंड त्यांना डोक्यात राहील. आणि तोतोचानच्या शेवटी कविता येते की नको हिंसा, नको बॉम्ब, नको युद्ध, हवे फक्त प्रेम, अहिंसा आणि बुद्ध. आगगाडीच्या डब्यात आयुष्याची कमाई, कायम आठवेल मला अशी आमची तोमोई. असं त्या नाटकाचा शेवट होतो. तर कुठेतरी युद्ध नको आहे, बॉम्ब नको आहे, आपल्याला शांतता हवी आहे, हे कुठून तरी आपल्याला आत्ता मुलांपर्यंत, पालकांपर्यंत पोचवता येईल असं मला वाटलं. त्यामुळे हे मी नाटक करते. आणि त्या तोमोई ही जी शाळा होती त्याच्यावर अर्थातच युद्धाचा सगळा तो जो त्याच्यामुळे जो नाश झाला तो झाला, पण परत त्यांनी ते म्हणतात, ते जे शिक्षक आहेत की आता पुढची शाळा कशी आणि कुठे उभारायची आणि आपल्याला काय काय करता येईल. तर त्याच्यातनं सुद्धा त्या सगळ्या विनाश झालेल्या गोष्टीमधनं सुद्धा परत नवीन क्रिएटिव्ह गोष्टी, सर्जनशीलता कशी जपली जाऊ शकते असा विचार त्या पुस्तकात आहे. सो आय थिंक ते प्रत्येक प्रयोगात ते बोलताना, ते सादर करताना, असं आता भारतात सुद्धा आपल्याकडे जे युद्धजन्य परिस्थिती तयार झाली होती त्या काळात आमचे प्रयोग होते आणि असं भरून यायचं प्रयोग करताना की लहान मुलांना आत्ता जपलं पाहिजे, त्यात त्यांच्यातली निरागसता आणि प्रेमभावना जपली पाहिजे. आणि हे नाटक त्याच्यासाठी मदत करतं असं वाटतं. आत्ता तुम्ही दोघी जणी बोलत होता त्यावरनं मला एक असं वाटलं की तू म्हणालीस ना तसं, की तू कसं होतं की आपण आपल्या घराच्या बाहेर जेव्हा पडतो तेव्हा आपण खरं आयुष्य जगायला लागतो आणि तेव्हा आपण शिकतो. जसं तू NSD मध्ये शिकलीस किंवा व्यावसायिक तुम्ही जेव्हा काम करायला लागता तेव्हा तुम्ही शिकता. तुमचं दोघींचं असं झालंय की तुम्ही खूप लवकर लग्न केली आहेत. त्यामुळे जनरेशनच्या हो, त्यामुळे रूढार्थाने तुम्ही तशा फार बाहेर पडून एकटीने राहून वगैरे काम कमी केलेत बहुतेक. म्हणजे मी नेहमी असं म्हणते की मी माझ्या आईवडिलांकडे असताना 22 वर्ष जे शिकले त्याच्यापेक्षा पुढची 4-1 वर्ष जी मी एकटी राहत होते तेव्हा मी खूप जास्त शिकले. म्हणजे मी आयुष्य शिकले तेव्हा अक्षरशः. तसं तुमच्या बाबतीत झालं नाहीये. तुम्ही दोघेही जणी लवकर लग्न करून सेटल झालात, सपोजेडली ज्याला म्हणतात तसं. आमचे नवरे तुला असं वाटतं का सेटल होणाऱ्या टाईप आहेत? तर मला तेच विचारायचं होतं की हे लवकर लग्न करणं हे कुठून तुमच्या, कारण अदरवाईज तुम्ही दोघी जणी खूप वेगळा विचार करणाऱ्या आहात, पण त्यामध्ये हे लवकर लग्न करणं कसं काय आलं? माझ्या वेळेचं मी सांगेन की NSDची जी 3 वर्ष होती त्याच्यानंतर मी खूप बदलले व्यक्ती म्हणून. आणि मला असं लक्षात आलं, मी माझ्या कुटुंबासोबत काही माझं, आणि मी हॉस्टेलमध्ये राहिले 3 वर्ष,
खूपच इंडिपेंडेंटली राहिले. त्यामुळे मला असं वाटलं की आता ह्यांच्याशी कसा संवाद साधायचा. तेव्हा मी 23 वर्षाची होते. आपण बदलतो खूप. खूप बदलतो. पण मला बोलताच यायचं नाही कोणाशी घरातल्यांशी. म्हणजे मी काहीतरी बोलायचं तर वादच व्हायचं. कारण का इतकं बदलले मी. हे मला इतकं सगळं कळतंय ना. तर त्यामुळे माझं सगळं बिईंगच बदललं. त्यांना कळलं ही कोण आहे, ही अशी नव्हती 3 वर्षापूर्वी. आणि तेव्हा माझ्यात मी खरं सांगेन तर धैर्य नव्हतं एकटं राहायचं. म्हणजे मला, आणि माझ्याकडे पैसेही नव्हते. म्हणजे मी आले तेव्हा माझ्याकडे काहीच पैसे, मला एक काहीतरी असाइनमेंट NSDनेच दिली होती, त्याचे 7,000 रुपये होते. आणि त्याच्यात मला असं वाटलं की मला मी आई वडिलांना काहीतरी दिलं पाहिजे, आणि ते पैसे संपले. त्यामुळे पैसेच नव्हते. त्यामुळे असं वाटतं की मी एकटी, माझ्या मैत्रिणी लिव्ह इन मध्ये राहायच्या तेव्हा, माझ्या क्लासमेट्स. पण माझ्यात ते धैर्य नव्हतं तेव्हा. आणि त्यामुळे मला वाटलं की अच्छा आता ह्याच माणसासोबत आपलं सगळ्यात जास्त जुळतंय, तर आणि आपल्याला जे हवं ते आपण करू शकू आपल्या घरी. त्यामुळे ते मला असं वाटतं, मला तो इंडिपेंडन्सच वाटला. लग्न करणे मला असं नाही वाटलं की मी अडकतेय. हे मस्त आहे. मला वाटलं हे माझं घर असेल आणि माझे रूल्स असतील. आणि म्हणजे आणि ऑफकोर्स म्हणजे असं काही सासू सासरे किंवा असं काहीतरी कुटुंब नव्हतं. म्हणजे मी आणि अतुलच होतं, आणि वी वर इंडिव्हिज्युअल्स. त्यामुळे आम्ही सेटल नाही झालं, अनसेटलच झालं खरं. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टाईम. मी असं नाही म्हणणार की, म्हणजे आमच्या दोघांना सुद्धा आम्हाला एकमेकांसोबत राहणं ह्याची सवय नव्हती. आम्ही प्रेमात होतो तेव्हा दूर दूर राहत होतो. एकत्र राहताना खूप अडचणींना सामोरं जावं लागलं. वेगळ्या पर्सनॅलिटीज होतो आम्ही. वयात खूप अंतर होतं आमच्या, म्हणजे अजूनही आहे, म्हणजे 8 वर्षाचं अंतर आहे आमच्यात. वेगळ्या बॅकग्राऊंडमधनं आलेलो होतो. त्यामुळे खूप वर्ष गेली ते एक सूत जुळायला. पण मला वाटतं दॅट गिव्ह मी पॉवर. कारण की मी माझं घर जेव्हा चालवते तेव्हा माझे रूल्स असतात, आणि मला लक्षात येत असतं की मला मार्ग काढायचा. आई वडिलांचा कुठेच सपोर्ट नव्हता, पण ते बरं होतं. सपोर्ट नसल्यामुळे मला हे माहित होतं की मला माझे पैसे कमवायला पाहिजे, मला माझी बिलं भरायला पाहिजे. आमच्याकडे कुठलाही फायनान्शियल सपोर्ट नव्हता. म्हणजे मी स्टार्टेड, अतुल नेहमी होता की आपण मायनसपासून सुरू केलं, कारण की अतुलच्या वडिलांचे फायनान्शियल कंडिशन जरा डिफिकल्ट होती. त्यामुळे आम्हाला खूप पैसे काहीच नव्हतं आमच्याकडे. आणि त्यातनं ते शोधत जे स्वतःसाठी, तर त्यामुळे मला असं वाटतं खूप ताकद मिळाली. आणि अर्थात ती साथ असल्यामुळे सुद्धा मला खूप शिकायला मिळालं. म्हणजे अतुलकडनं मी नेहमी म्हणेन की आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आणि त्यामुळे त्यांनी नेहमी मला साथ दिली. जेव्हा माझ्या आयुष्यात किती डिफिकल्टीज होत्या, करिअर वाईज असेल किंवा पर्सनल असेल, तेव्हा त्यांनी मला नेहमी साथ दिली. असं कधीच झालं नाही की आमच्या नवरा बायको म्हणून भांडणं झाली असतील, पण मित्र म्हणून नेहमी आम्ही सोबत होतो. तर माझं नाटक असेल तर नेहमी तो असायचा. प्रयोग बघितला होते, हे कर ते कर. अजूनही आम्ही करुणाष्टके करत होतो, तो इन्व्हेस्टेड असतो की असं नसतं की नाही तुम्ही हे करा, तुम्ही ते प्राजक्ताला येऊन सांगितलं, आम्हाला येऊन सांगितलं. तर ते आम्हाला असं वाटतं नाटक, सिनेमा किंवा जे काही आम्ही काम करतो त्याच्याविषयी प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे आम्ही अजूनही एकत्र आहोत. आणि तेच खूप चांगले मित्र आहोत हे. तर ते म्हणून माझं लवकर लग्न झालं, कारण की मला माझ्या घरच्यांशी संवाद साधता येत नव्हता त्या काळात. आता परत आमचं सगळं छान जुळलंय. पण तेव्हा मी सुद्धा तरुण होते ना, त्यामुळे माझे सुद्धा काहीतरी एक वेगळ्याच कल्पना होत्या जीवनाविषयी, कलेविषयी. म्हणजे आम्ही इतकं लिबरल वातावरणातनं आलो, आणि मला ते असं टिपिकल मिडल क्लास घरात राहणं आणि काहीतरी ते रिच्युअल्स करणं वगैरे मला सगळं खूपच ऑकवर्ड वाटत होतं त्या काळात. आणि फॉर्च्युनेटली माझं आणि अतुलचं या बाबतीतलं मत पुष्कळ एक होतं. त्यामुळे आम्ही ते सगळं काय त्याच्यातून निभावून नेऊ शकलो. त्या बाबतीत आमचं खूप जुळतं. त्या बाबतीत म्हणून म्हटलं. तुझं तर परिणाम म्हणजे जवळजवळ, आता शब्द मी हा वापरते म्हणून, पण बालविवाह म्हणण्या इतपत जुनं आहे का लग्न? म्हणजे आता आमच्या पिढीत ज्या वयात लग्न होतात सगळ्यांची, त्या मनाने हो. म्हणजे आता आम्ही पण फोटो व्हिडिओ बघतो तर आम्ही ही कोण माणसं आहेत लहान दिसणारी असं वाटतं. हो,
आणि विशेषतः तुमच्या पिढीत तर हल्ली एक तर लग्नच करायचं नसतं लग्नच कोणाला. करत नाहीत. बरोबर तर बरोबर. त्या मानाने तू, आणि जेव्हा तुला अभिनेत्री व्हायचं होतं, व्यावसायिक अभिनेत्री व्हायचं हो, होतं म्हटल्यावर परत त्याला बरेच टॅग्स असतात, Absolutely. दृष्टिकोन असतात हो. बघण्याचे. तर ह्या हो. सगळ्या पलीकडे जाऊन तू लग्न केलंस लवकर. हो. मी आणि आलोक खूपच वर्ष एकमेकांना ओळखतो आणि आम्ही साधारण 18-19व्या वर्षापासून एकमेकांना ओळखतो. मी पहिलं जे नाटक केलं मोहित टाकळकर बरोबर, बेडके नीचे रहने वाली, त्याच्यामध्ये आलोक होता. त्याच्या आधी आम्ही एक एकांकिका केली, जी पहिलं ज्याच्यात मी काम केलं त्याच्यातही आलोक होता. आणि एका पॉईंटला आम्ही इतके एकत्र असायचो, काम पण एकत्र आम्ही खूप करायचो की मैत्री तर होती, त्याचं हळूहळू प्रेमात पण रूपांतर झालं. आणि मग लग्नाच्या आधी ऑलमोस्ट 4 वर्ष आम्ही काय डेट करत होतो. आणि असं वाटायचं की आपल्याला जे वाटतंय, आपला जो वर्ल्ड व्ह्यू आहे तो या मुलाला कळतो आहे आणि काय वाईज वर्सा. तर आम्हाला फिरायला खूप आवडायचं, आम्हाला एकत्र गोष्टी एक्सप्लोअर करायला आवडायच्या, शिकायला एकत्र काय काय आवडायचं. आणि आलोकचं सुद्धा असं आहे की तो म्हणजे ॲब्सल्युटली सेटल्ड ही त्याला व्याख्या लागू नाही आहे, कारण तो इतका अनसेटल्ड आहे आणि इन अ गुड वे अनसेटल्ड आहे. त्याला सुद्धा खूप गोष्टी शोधायच्या असतात. एखादी गोष्ट जर त्याच्या डोक्यात आली तर त्याच्या खोलात जाऊन त्याला विचार करायला आवडतो. त्याच्यातली ती क्वालिटी मला खूप आवडते की तो इनफॅक्ट कुठल्याच गोष्टीला सेटल्ड नसतो. त्याच्यामुळे नवनवीन गोष्टी शोधत राहता येतात. आणि ती एक प्रोसेस आहे. आम्ही एकत्र मोठे झालो आहोत. आणि म्हणजे समाज काय आहे, राजकारण काय आहे, नातेसंबंध म्हणजे काय, ह्याचा एकत्र शोध आम्ही घेत घेत आता इथपर्यंत आलेलो आहोत. त्याच्यामुळे असं कोट अनकोट संसारी आयुष्य आम्ही जगतो असं नाही. त्याच्यात आम्ही ज्या पद्धतीने आम्ही लग्न केलं, आणि अर्थातच आमच्या दोघांचेही आईवडीलसुद्धा फार त्या बाबतीत सपोर्टिव्ह आहेतच की कुठलंही सोनं नाण्या कपड्यांचा एक्सचेंज नाही झाला, मंगळसूत्र मी केलं नाही, किंवा खूप पैसे खर्च करून खूप मोठं लग्न आम्ही नाही केलं. आमच्या आवडत्या माणसांना आम्ही बोलवून सही केली सगळ्यांसमोर. तर आमच्या पद्धतीने आम्ही त्या लग्न नावाच्या रिच्युअलचा अर्थ आमच्या पद्धतीने शोधायचा प्रयत्न केला. आणि त्यातली ती ब्युटी आहे, कारण काय आम्हाला आमची एकमेकांची मतं माहिती आहेत, काय वाटतं ते. म्हणजे इनफॅक्ट कधी कधी आम्हाला असं वाटतं की आम्ही खूप जास्ती सेम आहोत माणसं म्हणून, आणि तीच थोडी भीतीदायक सुद्धा गोष्ट आहे. पण चांगली त्याच्यातली गोष्ट अशी सुद्धा आहे की आम्हाला त्यामुळे गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप सारखा आहे. त्यामुळे मोठं होत असताना काय भांडणं होतात, किंवा लग्न म्हणजे काय, नातेसंबंध म्हणजे काय, मॅन वुमन रिलेशनशिपचे जे काही चढ उतार असतील ते सगळे आम्ही शिकत गेलोय. तर लग्न लवकर झालं त्या काळात काय माहीत, अशी हुक्की आली होती की चला लग्न करून टाकू. आपल्याला म्हणजे कुठे त्या काळात ना आम्ही फिरायला जायचो, रमा माधवच्या प्रमोशन्सला आम्ही जायचो. ते हॉटेलमध्ये ते हे मागायचे की तुम्हाला एकत्र फिरायचं असेल, राहायचं असेल. तर मला वाटलं की अच्छा हो का, मग लग्न करूयात. मग आपल्याकडे एक सर्टिफिकेट पण असेल आणि मग आपल्याला सोपं पण होईल फिरायला जाणं. आणि म्हणजे या सगळ्याच्या पलीकडे आम्हाला एकत्र राहायला खूप मजा येते. म्हणजे लग्न, म्हणजे ते विवाह बंधनात अडकले वगैरे हे मला पण अजिबात आवडत नाहीत ते शब्द. कारण काय म्हणजे ते बंधन का आहे हे मला कळत नाही. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर आपण राहतो आहोत, शिकतो आहोत, मजा करतो. तर ते इनफॅक्ट ती मुक्त करणारीच प्रोसेस आहे की तू म्हणली. मला असं वाटतं की समजा तुम्हाला एखाद्या नात्यात, माझ्यासाठी ते फार महत्वाचं होतं की मी ग्रो होत आहे की नाही ॲज अ पर्सन, आणि तुम्ही इंडिपेंडेंट आहात की नाही. राईट. ह्या दोन गोष्टी तुम्हाला समजा, ज्या कुठलंही नातं असेल, म्हणजे ते घरातलं असेल, म्हणजे अगदी आईवडिलांसोबत असेल किंवा नवऱ्यासोबत असेल किंवा कुठल्याही आपण एखाद्या ग्रुपमध्ये असू, तर तुम्ही समजा ग्रो होणार नसाल आणि तुम्ही स्वतंत्र होणार नसाल तर त्या नात्यात, कुठल्याच नात्याला अर्थ नाही असं मला वाटतं. तर त्यामुळे मला वाटतं की मी माणूस म्हणून ग्रो झाले आणि इंडिपेंडेंट झाले, एम्पावर झाले, तर त्याचा मला फायदा झाला. समजा कुठल्याही क्षणी मला वाटलं असतं कदाचित की नाही होतं, तर कदाचित मी विचार केला असता. तर मला पण ती साथ आवडते. आणि मला मी आय एम अ पीपल्स पर्सन. मला आवडतं लोक आजूबाजूला, म्हणजे फॅमिलीज आणि हे असं. मला की त्याच्याबद्दल म्हणजे मी काय असं खूपच त्या बाबतीत मी खूपच अशी काय म्हणतात, सगळ्या बाकीच्या आपल्या मैत्रिणी गोतावळा असतात, कोणासाठी तरी करणं, म्हणजे नातेवाईक येतात तेव्हा त्यांच्यासाठी सगळं ऑर्गनाईज करणं, हे मला खूप आवडतं. म्हणजे मला
अजिबातच मी माझ्या खोलीत जाऊन बसते अशा टाईपची नाही आहे. तर मला आवडतात लोक, आवडतात मला लोक असलेलं आवडतं, म्हणूनच मला असं वाटतं आणि नाटक मला आवडतं. हे बघायला म्हणजे मला हे फार आवडतं. म्हणजे मला खरंच मनापासून असं खूप प्रामाणिकपणे वाटतं. म्हणजे मी 100% लग्न संस्थेच्या फॉर आहे ज्याला म्हणतात तसं. मला असं मनापासून वाटतं की लग्न करावं आणि तो एक वेगळा ती जर्नी वेगळी असते आणि ती एकट्याने करण्यापेक्षा ती एका माणसाबरोबर जुळवून घेत जाणं ही वेगळी गोष्ट, अवघड गोष्ट आहे. हो. पण त्यामुळे माणूस म्हणून आपण एकांगी नाही आयुष्य जगत, आपल्याला बरोबर. काहीतरी एक वेगळी बाजू सुद्धा मिळते. पण मग नवरा आपल्याच क्षेत्रातला असणं हे त्रासदायक असतं का चांगलं असतं? तुम्ही प्रत्येक प्रश्नाला आधी अशा दोघी एकमेकांकडे बघून का करताय असं मला माहिती नाही. कन्सेंट नका घेऊ नाही, consent नाही घेत. नाही, एकमेकांकडे. मी आता पण आपलं इंडिव्हिज्युअलिस्टिक असणं हे कसं जपता येईल नात्यात, म्हणजे माझं स्वत्व मला जपता येतं आहे का त्या एकत्र असण्यात, ही मला असं वाटतं खूप अवघड गोष्ट आहे. आणि मुग्धाताई, म्हणजे मी प्रामाणिकपणे हे सांगते की आलोकचं असं एक हे आहे ना की तो कलाकार आहे, तो मनस्वी आहे. हा. तर पहिले काही वर्ष जेव्हा आमचे घरचे सुद्धा असं होतं की आता पर्ण आहे तर आता आता सगळं ती त्याचं सांभाळून घेईल, आता ती आल्यानंतर तो आता हे होईल, म्हणजे त्याला आता शांत वाटेल किंवा तो सेटल होईल. तर नंतर मलाही असं वाटायला लागलं की हो, म्हणजे आलोकला जर चित्रपट करायचा आहे, त्याला नाटक करायचं आहे, तर मी त्याच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे. आलोकने एक चित्रपट दिग्दर्शित केला तर त्याला मी जे मला करता येईल ते सगळं केलं. म्हणजे घरी स्वयंपाक करण्यापासनं, ते घरी लोक येतात त्यांचं सगळ्यांचं करण्यापासनं, ऑलमोस्ट ऑफिस सेटअपच आमच्या घरी होता, तिथपासनं ते मी त्या सिनेमात कामही केलं, त्याचं मी प्रोडक्शनही केलं. आणि या सगळ्या ह्याच्यात मी काहीतरी सपोर्ट करायचं आहे, याच्या नादात मी सुद्धा मनस्वी आहे ही गोष्ट माझा विसर पडला. आणि मी या जनरेशनची असून, मला एक प्रिव्हिलेज्ड बॅकग्राऊंड असून, माझ्या घरचं वातावरण वेगळं असून सुद्धा मला माझ्यातल्या त्या स्वत्वाची जाणीव व्हायला सुद्धा वेळ गेला की माझी सुद्धा ॲम्बिशन आहे, माझं सुद्धा काम तितकंच महत्त्वाचं आहे आणि ते करायला लाज नाही वाटली पाहिजे. म्हणजे मलाही माझं काहीतरी उभं करायचं आहे, माझीही स्वप्न आहेत आणि ती आपण एकत्र पूर्ण करू, हे असर्ट करायला मला वयाची 30 यावी लागली. आणि ही खूप अवघड प्रोसेस होती माझ्यासाठी सुद्धा. आणि मला आय एम शुअर की हे अनेक बायकांना असं वाटतं, कारण की आपल्याकडे ते ग्लोरिफाय सुद्धा केलं गेलेलं आहे ना की आपण नवऱ्याची साथ द्यायची असते किंवा त्याची स्वप्न ही आपली स्वप्न असली पाहिजेत. आणि ते सुंदरही आहे, पण इट डझंट मीन की आपण आपली स्वप्न त्याच्यासाठी कॉम्प्रोमाइज करायला पाहिजेत. आणि हे माझ्यासारख्या मुलीला सुद्धा अवघड गेलं तर ते किती अवघड आहे. आपल्याकडे म्हणजे समाजातच असं आहे की कुणीतरी कुणासाठी तरी कॉम्प्रोमाइज करायचं म्हणजे ते नातं घट्ट आणि श्रेष्ठ होतं. तर असं असायची गरज नाही आहे. म्हणजे दोघांची स्वप्न इक्वली महत्त्वाची असू शकतात, दोघंही एकमेकांना त्या पद्धतीने साथ देऊ शकतात. आणि मी जर माणूस म्हणून इंटिग्रेटेड असेल, माझं म्हणून काहीतरी म्हणणं असेल आणि दुसऱ्याचंही असेल, तर त्या नात्याला काहीतरी कोएक्झिस्ट करायला मजा येईल. नाही तर एकावर भार जास्ती असेल स्वप्न बघण्याचा, तर तेही खूप अवघड होऊ शकतं. तर माझ्यासाठी सुद्धा हे मला असं वाटतं की रिअलायझेशन खूप उशिरा झालं. आणि आता आम्ही दोघं अशा फेजमध्ये आहोत. मी एक नाटक डिरेक्ट केलं, म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना शेवटचं नाटक बसवलं होतं. मला इतकी वर्ष लागली पुन्हा तो कॉन्फिडन्स मिळवायला की आपण सुद्धा एक अख्खं कलाकृती आपल्या काय म्हणतात की स्वतःच्या हिमतीच्या जोरावर उभी करू शकतो आणि त्याची जबाबदारी घेऊ शकतो. ह्याला सुद्धा इतकी वर्ष लागली. पण आता असं वाटतं की आता आपण कुठेतरी एकमेकांना पूरक आहोत. म्हणजे तो सुद्धा माझ्या नाटकाच्या प्रयोगाला येतो तेव्हा मलाही एम्पॉवर्ड वाटतं, जसं मी त्याच्या कामाला साथ देत आली आहे. तर ती फार सुंदर गोष्ट आहे. आणि त्यामुळे नवरा या क्षेत्रातला असणं ही मला तरी फार छान गोष्ट वाटते. कारण काय त्यातले चढ उतार, त्यातले काय म्हणतात इन्फिरियोरिटी कॉम्प्लेक्स खूप असतो किंवा कधी कधी खूप लो फेजमधनं आपण जात असतो. तर मला असं वाटतं की समजून घ्यायला ती गोष्ट खूप. आणि हे क्षेत्र अवघड आहे ग, म्हणजे ह्या क्षेत्राशी संबंध नसलेल्या लोकांना समजून घेणं अवघड क्षेत्र आहे. जाऊ शकतो. पण काय खूपच वेगळ्या, म्हणजे आता मी कधी एक मी काम करत होते तेव्हा मी असं 3-4 दिवस त्या शूटिंगच्या वेळेस मला कोणाशी बोलायचं नव्हतं, कारण काय खूप डिस्ट्रॅक्ट होत होते मी.
तर हे कोणी समजून घेतलं असतं ना, म्हणजे की नाही मी वेगळं राहत होते, म्हणजे मी एक वेगळा संसार घरातच थाटला होता की मी कोणाशी किंवा मी 3-3 महिने बाहेर असते अनेकदा शूटिंगसाठी वगैरे. तर हे दिवाळीच्या वेळेस आणि तर माझ्या घरी कधीच हा प्रॉब्लेम आला नाही की असं कसं तू आता जातेस वगैरे, काही नाही आहे. आणि मग घरच्यांना सुद्धा ते माहिती आहे, म्हणजे माझ्या आईला सुद्धा आणि माझ्या सासूला सुद्धा सगळ्यांनाही माहिती आहे की हे असं असणार आहे यांचं आयुष्य. त्यामुळे मला तर कम्फर्टेबल वाटलं. उलट मला कधीच असं वाटलं नाही की अरे दुसरं म्हणलं बापरे हे कसं समजलं असतं, असंच वाटतं. पण आय थिंक जसं ही म्हणाली की तसं तुम्हाला सुद्धा अडचणी येतात, म्हणजे अगदी तुम्ही एकाच क्षेत्रातला असल्या आणि काहीच प्रॉब्लेम येत नाही असं होत नाही. होतात प्रॉब्लेम्स आणि उलट कधी कधी असं होतं की जास्त कळतं, मग तू हे का काम केलंस किंवा आपण एकमेकांना, म्हणजे मी सुद्धा त्रास देते, असं नाही की असं कसं, हे कसं तू म्हणतोस किंवा हे चुकीचं काम केलं, हे असं नको होतं कर, असे डिस्कशन्स होतं. पण मला वाटतं ते गरजेचं आहे. पण मला तर कम्फर्टेबल वाटतं की हे. आणि कारण काय होतं की कधी कधी समजा आता म्हणजे तसं होत नसेल तुमच्या बाबतीत कदाचित, पण तुझ्या नवऱ्याचं कोणाशी तरी भांडण झालेलं असेल तर त्या ग्रुपनी तुझ्यापासून सुद्धा लांब होणं वगैरे असे पण खूप इश्यूज होतात ना. पण लकीली तुमच्या बाबतीत ते होत नसतील तर उत्तम आहे. पण माझं काय झालं, मी खूप अतुल खूप लवकर असा त्याचं नाव झालं आणि मी वेगळंच काम करत होते, जसं नाटक किंवा हे. तर त्यामुळे मला असं कधीच वाटलं नाही की आमचं काहीतरी एकमेकांसोबत काहीतरी क्रॉस होत आहेत रूल्स. त्यामुळे मला असं कधीच वाटलं, मला तर नेहमी आणि तो माझ्यापेक्षा सिनियरच आहे असंच वाटलं. त्यामुळे मला असं कधीच काही वाटलं नाही असं आहे. त्यामुळे मला कधी प्रॉब्लेम नाही आला ह्याच्यामुळे. आणि मी ना लवकर हिंदीत काम करायला लागले, म्हणजे बोंबिलवाडी आणि हे झाल्यानंतर लग्न कल्लोळनंतर मी हिंदी प्रायोगिक नाटकं आणि हिंदी इंग्लिश थिएटर करणाऱ्यांसोबत गेले. त्यामुळे मी मराठीत फार असं राहिले नाही, त्यामुळे मला त्याची अडचण कधी आली नाही. नाही, पिया बेहरुपियासारखा अनुभव घेणं आणि एवढी वर्ष, फारच सुंदर नाटक ते सगळ्याच अर्थाने. आणि काय तुम्ही सगळे गायचात, त्यावरनं आपण करुणाष्टकच्या गाण्यावर येऊच. पण त्याआधी मला एकच प्रश्न तुम्हाला दोघींनाही विचारायचा आहे. तुम्ही दोघी खूप विचारी आहात, खूप आत्ताच्या काळातला विचार करणाऱ्या मुली आहात. तुम्हाला काय वाटतं, कलाकारांनी सामाजिक गोष्टींविषयी बोलावं का बोलू नये? मला असं वाटतं बोलावंसं वाटलं तर बोलावं, ते ऑब्लिगेशन असावं असं मला वाटत नाही. आणि ते बोलण्याचे मार्ग प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात. म्हणजे काही कलाकारांना स्वतःच्या कलाकृतीतनं त्यांची भूमिका मांडता येऊ शकते. काही कलाकारांना इंटरव्ह्यूजमध्ये जे काही वाटतं ते बोलू शकतात. काही लोक म्हणजे लिहू चांगलं शकतात. तर ते एकाच पद्धतीने व्यक्त झाले पाहिजेत असं बंधन असावं असं मला वाटत नाही. पण मला असं वाटतं की परदेशात लोक खूप ओपनली अनेक प्रश्नांवर त्यांना वाटणाऱ्या भूमिका खूप परखडपणे घेत असतात. आपल्याकडे सुद्धा कलाकार घेत असतात, फक्त त्याचे मार्ग प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आणि त्याच्यावर त्यांना जज केलं जाऊ नये असंही मला वाटतं. एखाद्याला जर भूमिका मांडावीशी वाटली तर त्यांनी ती परखडपणे मांडावी, आणि एखाद्याला असं वाटलं की मला माझ्या कलाकृतीतनं त्याच्याबद्दल बोलायचं आहे तर त्याचीही मुभा असली पाहिजे. खूप कॉम्प्लेक्स आहे, इतकं सोपं नाही आहे भूमिका घेणं किंवा तुमचं मत मांडणं. तुमचं ट्रेनिंग तसं लागतं. काय ना, आपल्याकडे काय झालंय, कलाकार एक कुठल्या तरी वेगळ्या प्लॅनेटवरनं येतात असं नाहीये. आपण त्या समाजाचाच भाग असतो. तो समाज म्हणून समजा तुम्ही डेव्हलप नसाल, मच्युअर्ड नसाल, इव्हॉल्व्ड नसाल, तर ते कलाकार जो काही तो आहे तो सुद्धा तसाच असणार आहे. त्यामुळे सायंटिस्ट घेतात का भूमिका, गव्हर्नमेंट जॉब्स करणारे घेतात का भूमिका, टीचर्स घेतात का भूमिका, प्लेयर्स घेतात का भूमिका, मग कलाकार कसे घेतील भूमिका? एक घरात तुम्ही भूमिका घेताय का, तुमच्या फॅमिली ॲज अ युनिटमध्ये तुम्ही भूमिका घेताय का? इट्स व्हेरी कॉम्प्लेक्स. त्यामुळे असं मला सगळी जबाबदारी कलाकारांवर टाकावी असं वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही परदेशात जेव्हा पाहता तेव्हा तो समाज तसा आहे. तिथे कोणीतरी सिस्टम विरुद्ध बोललं तर त्याला लगेच डांबणार नाहीत कुठे जेलमध्ये किंवा त्याच्यावरती केस करणार नाही. त्यामुळे तुमचं समाज म्हणून काय त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि जसं पर्ण म्हणाली ते मला अगदी मान्य की मी कामं घेताना मी खूप विचार करते. म्हणजे मी कुठली ऍड करणार नाही, मी विचार करून करेन की नक्की मला ही गोष्ट सांगायची आहे का, त्याच्यातनं काय सांगितलं जातं ह्याचा मी विचार करते.
कधी कधी मी केल्यानंतर माझ्या लक्षात येतं हे बरोबर नाही असं होऊ शकतं, पण मला कळलं असेल की हे बरोबर नाहीये तर मी ते नाही करणार. म्हणजे मी माझ्याकडनं मी पूर्ण प्रयत्न करते. पण मला असं वाटतं खूप कॉम्प्लेक्स गोष्ट आहे आजकाल. आपल्याला इकडे ना फार असं हे करायचं का नाही करायचं असं जगच झालंय ना, लाईक आणि डिसलाईकच्या ह्याच्यात. त्यामुळे बरोबर का चूक चूक असं नाहीये, ते खूप कॉम्प्लेक्स प्रोसेसेस असतात. तुम्ही कुठल्या समाजातनं येता, तुम्ही काय आत्ता आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर आहात, तुम्हाला किती लोकांची मदत आहे, इंडिव्हिज्युअल नाही हे सगळं. आपण ना फार इंडिव्हिज्युअलला महत्त्व दिलंय असं मला वाटतं. हे खूप कम्युनिटीशी निगडीत आहे. एक समाज म्हणून तुमची एक कम्युनिटी पाहिजे, ती लॉबी असेल ना तर तुम्हाला ती ताकद येते. एकटा माणूस काही करू शकत नाही असं मला वाटतं. आणि आपण अनफॉर्च्युनेटली एक समाज म्हणून खूप एकत्र येऊन काहीतरी म्हणणं आपलं मांडतो असे नाही आहोत. आपण खूप आपलं आपलं बघणारे लोक आहोत, भारतीय समाज म्हणून असं मला वाटतं. त्यामुळे विखुरलेले आहोत आपण खूप. एकत्र येऊन काहीतरी एकजुटीने करणं हे आपल्यासाठी खूप कठीण आहे, कारण की आपल्याकडे चॅलेंजेस खूप आहेत आपल्या लाईफ. गरिबीपासनं दुष्काळ, अतिवृष्टी, हे सगळं जे चॅलेंजेस आहेत ते खूप काय म्हणतात महत्वाचे, काय म्हणतात महत्वाच्या अडचणी आहेत त्या एकत्र येण्यापासूनच्या. आणि आपली संस्कृती, आपला जे काय, त्यामुळे त्याच्यातनं ती एकजूट तयार होत नाही आणि त्यामुळे आपल्याला ती ताकद वाटत नाही. मला थोडं असंही वाटतं की आपल्याकडे ना घराघरात अजून लहान मुलांची बऱ्यापैकी सामाजिक गोष्टींविषयी फारसं बोललंही जात नाही. म्हणजे जडणघडण होतानाच त्या मुलांना खूप कमी गोष्टींबद्दल ते अवेअर असतात. बरोबर. काही कमी आपल्यासारख्या घरांमध्ये आई वडील आजूबाजूच्या गोष्टींविषयी, राजकारणाविषयी, माणसांविषयी चर्चा करतात किंवा बोलतात. दुर्दैवाने बऱ्याच घरांमध्ये अजूनही असं होत नाही. त्याच्यामुळे मुलांना खूप माहितीच नसते. कुठल्याही विषयावर ठाम मत देताना किंवा भूमिका मांडताना किंवा त्यांनी तो विचारच केलेला नसतो. मग कसं होतं की तुम्ही सोशल मीडियावरती काय वाचता किंवा कुणीतरी मित्रमैत्रिणी आपापसात बोलताना जे तेवढ्याचाच फक्त प्रभाव पडतो आणि तेवढंच फक्त बोललं जातं. त्यामुळे जे विचार मांडले जातात ते पूर्ण विचारांतीच नसतात, ते तेवढ्या पुरतेच असतात. आणि म्हणून मग कधी कधी असं होतं की ते चुकीचे वाटतात, चुकीच्या पद्धतीने बाहेर येतात, कारण त्याचा तेवढा सखोल विचारच केला गेलेला नसतो असं मला वाटतं. त्याला थोडं घराघरांमध्ये पेपर वाचले जात नाहीत, वर्तमानपत्र वाचून त्याच्याविषयी आपल्याकडे असायचं. म्हणजे आमच्याकडे तरी पूर्वी ते ठेवलेले असायचे पेपर, वाचले जायचे, त्याच्याविषयी चर्चा व्हायच्या. तसं होत नाही तितकं असं मला वाटतं. मी म्हणजे माझ्या वडिलांचं अनेक वर्ष बघत आलेली आहे. म्हणजे बाबाच्या कामातनं सुद्धा त्याची सामाजिक भूमिका समोर येते. तो जे लिहितो, बोलतो त्याच्यातनंही येते. आणि अनेक वेळेला त्यांनी त्याच्या कलाकृतीच्या पलीकडे सुद्धा खूप ठोस भूमिका घेतलेली आहे. ती आत्ताच्या काळात जर परखडपणे स्वतःचं मत मांडलं तर त्याला काय पद्धतीने ट्रोलिंगला सामना करावा लागतो, हा एक कुटुंबीय म्हणून खूप त्रासदायक भाग असतो. की मला त्रास होतो तुम्ही अख्खं ऐकलीत का ती मुलाखत, तो पॉडकास्ट तुम्ही नीट ऐकलात का, तुम्ही ते भाषण ऐकलत का, काहीतरी एखादं वाक्य त्याच्यातलं घ्यायचं आणि त्याच्यावर ट्रोलिंग करायचं, ह्यानी त्रास होतो. आणि अतुल दादाबद्दल पण, अतुल कुलकर्णीबद्दल सुद्धा अनेक वेळेला त्याला सामोरं जावं लागतं. तर म्हणजे घरच्या लोकांना या गोष्टीचा खूप त्रास होतो. आणि मला तर, मी माझ्या वडिलांच्या बाबतीत तर खूप जास्ती सेन्सिटिव्ह सुद्धा आहे. आणि आता प्रॉब्ली माझंही वय वाढलं आहे, त्याचंही वय वाढलं आहे, त्याच्यामुळे मला ही खूप काळजी वाटते की आपण कुठे काय पद्धतीने कसं बोलतो आहे. ह्याचं आत्ताचं जे सगळं परिस्थिती आहे आजूबाजूची, ती खूप फ्रॅजाईल आहे, खूप नाजूक आहे. आणि त्या अर्थाने माझे वडील असं प्रक्षोभक बोलत नाहीत किंवा त्या अर्थाने सम्यक काय म्हणतात विचारानेच त्यांच्या भूमिका मांडत असतात. पण तरीही ही भीती कुठेतरी मनात वाटत राहते. डॉक्टर दाभोळकर गेल्यानंतर बाबांनी अख्खं एक रिंगण नाट्य नावाचा एक खूप मोठा उपक्रम राबवला, ज्याच्यात महाराष्ट्रातले अनेक कार्यकर्ते, कलाकार त्याच्यात सामील झाले होते. तो त्या घटनेने इतका हल्ला होता की ह्याची मी व्यक्तता कशी करू आणि काय पद्धतीने मी प्रोटेस्ट करू, ह्याच्यासाठी त्यांनी नाटकाचाच मार्ग अवलंबला. आणि त्याच्यामध्ये त्याची भूमिका सुद्धा आली आणि ते कलाकृतीतनं सुद्धा मांडलं गेलं. तर मला असं वाटतं की ही मला मिळालेली परंपरा आहे, मला मिळालेलं हे संचित आहे. आणि आत्ता मी पण जे काम करते आहे, समथिंग लाईक ट्रूथसारखं नाटक असेल, जे बायकांच्या
मुक्तीविषयी बोलतं, फ्रीडमबद्दल बोलतं, त्याच्या जबाबदारीबद्दल बोलतं, समानतेबद्दल बोलतं. किंवा तोत्ताेचानचं मी म्हटलं तसं खरंच ते युद्ध नको असं म्हणणारच नाटक आहे. करुणाष्टकेसारखं नाटक आहे जिथे की आपण आत्ता बसलेलो आहोत सगळ्या बायका, त्या कुठल्या लढ्यातनं आपण इथपर्यंत आलो आहोत ह्याचा सगळा प्रवास सांगणारं ते नाटक आहे. तर हे नाटकं मी करते म्हणजेच ही माझी सामाजिक भूमिका आहे असं म्हणजे अगदी मला सेक्स मोरॅलिटी अँड सेन्सरशिप असेल, पिया भेरुपिया असेल, किंवा कोर्ट असेल, किंवा रिकामी बाजू, एक रिकामी बाजू, करुणाष्टके, ह्या सगळ्या चॉईसेस म्हणजे हेच माझं म्हणणं आहे. हे मला नेहमी सांगावंसं वाटतं की मी काहीतरी अजाणतेपणाने एखादी गोष्ट केली असं नाही आहे. म्हणजे हे अवेअरनेस ॲज अन आर्टिस्ट, ॲज अ इंडिव्हिज्युअल आल्यानंतरच ह्या केलेल्या कलाकृती आहेत. त्यामुळे मला वाटतं माझं एक्सप्रेशन ते आहे. म्हणजे मी कदाचित मला ती ताकद आहे की नाही, की एक राजकारणी होण्याची ताकद माझ्यात नाही आहे, पण मला कदाचित माझा मार्ग हा असेल की माझं जे नाटक असेल, माझा जो सिनेमा असेल, तो त्यात हे भान असेल, काहीतरी एक अशा पद्धतीचा विचार मांडणार. अगदीच. करुणाष्टकेबद्दल जर बोलायचं झालं तर एक असा विचार प्रवाह असतो की तुम्ही अजून कुठल्या काळातलं काय बोलताय, आता आपण खूप पुढे आलो आहोत, अजून खरंच आता लोकांना हे प्रश्न आहेत का, वगैरे वगैरे वगैरे. तुम्ही जेव्हा हे नाटक करायला सुरुवात केली तेव्हा तुम्हाला असं वाटलं होतं का, हा एक प्रश्न. दुसरी गोष्ट म्हणजे प्राजक्त देशमुखनी देवबाभळी नंतर अर्थात एक राजहंस वगैरे हे सगळे, पण त्याच्यात तो काम करत होता. आता करुणाष्टके म्हटल्यावर एक त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा होता, त्याला एक वेगळं ग्लॅमर होतं. व्यावसायिक गणित आणि अशा प्रकारचं नाटक, याची सांगड घातली जाणं, त्याची सगळी ती प्रोसेस, असं सगळ्याविषयीच मला सांगा. म्हणजे आता मी वेगळे वेगळे प्रश्न विचारत नाही, पण करुणाष्टकाबद्दल तुम्हाला ते वाचल्यावर काय वाटलं आणि त्यात रंगमंचावर उभं राहिल्यानंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद काय येतोय, हा आम्हाला ऐकायचा आहे. मला जेव्हा प्राजक्तने हे नाटक ऐकवलं, त्याला आधी मला ऐकवायचं होतं. म्हटलं अगदीच मला आवडेल. माझ्याकडे मराठी व्यावसायिक नाटकं खूप कमी येतात, मराठी कामच मुळात कमी येतं. त्यामुळे मला असं, मी एक्साइट होते कोणी असं मराठी काय आणलं. तर त्यांनी वाचून दाखवल्यावरती मी तर खूपच, मला संहिता आवडली. मी देवबाभळी पाहिलं होतं आणि तेव्हा मला त्याच्या एकंदरीत त्याच्या भाषेवरचं फारच म्हणजे खूप सुंदर भाषा आहे त्याची, आणि एक काहीतरी एक एक छान मिस्टिक क्वालिटी आहे त्याच्यात, ती मला फार आवडते. तर मला नाटक म्हणून आवडलं, त्याच्यात त्याला जे म्हणायचं ते म्हणून आवडलं. आणि मला नेहमी वाटतं की आपण आपल्या पास्टला रिव्हिजिट करणं फार महत्त्वाचं असतं. आम्हाला एनएसडीमध्ये रेनेसाँ पिरियड अगदी शिकवायचे एस्थेटिक्समध्ये, आणि त्या काळातला जो युरोप होता त्यांनी मागे वळून परत त्यांचं जे साहित्य असेल, त्यांचं जे आर्ट असेल, त्याच्याबद्दल विचार केला. आपण कोण आहोत समाज म्हणून, माणूस म्हणून, आणि आपण कुठे जायला पाहिजे, त्याचा पुनर्शोध घेणं फार गरजेचं. आज आपण असे का आहोत आणि आपल्याला कुठे जायचं आहे ह्याच्यासाठी मागे जाणं फार गरजेचं असतं. त्यामुळे ही परत एक आठवण करून देणं, आणि फक्त नॉस्टॅल्जिया म्हणून नाही, तर त्याच्यातनं काहीतरी शिकणं आणि काहीतरी पुढे नेणं, ते मला असं वाटतं या नाटकात आहे. ते म्हणणं आहे या नाटकात. नुसतंच काहीतरी मागची एक काहीतरी रूढी परंपरा ते दाखवतोय असं नाहीये. त्याच्यातनं आज आपण काय करायला पाहिजे माणूस म्हणून, हा काळ पुढे कसा आपल्याला न्यायचा आहे, या मागच्या काळातनं शिकून आपली काहीतरी जबाबदारी आहे माणूस म्हणून, समाज म्हणून, जे आपल्याला काय म्हणतात, मला नेहमी वाटतं वी आर स्पॉइल्ड ब्रॅट्स ॲज आत्ताचे जे कंटेम्पररी लोक. काय मागच्या लोकांनी एवढं काम करून ठेवलंय की तुम्हाला सगळं आयतं मिळालं ना. मी शिकले, मी रात्री 2 वाजता घरी येतेय, मी स्वतःचे पैसे कमवतेय, मी सांगू शकते, मी एम्पॉवर्ड, हे सगळं मला आयतं मिळालंय. पण हे पुढच्या पिढीला मी ह्याच्या पुढे काही देणार आहे का, किंवा हेच मेंटेन करता येणार आहे का आपल्याला. तर ही माझी जबाबदारी आहे. तर ह्याच्यासाठी मागे काय झालंय ह्याचं आपल्याला भान असलं पाहिजे, माणूस म्हणून सुद्धा, आर्टिस्ट म्हणून सुद्धा. आणि आपण काय गोष्ट देतोय पुढच्या पिढीला, की त्या साखळीत आपण कुठे असणार. डोंट टेक इट फॉर ग्रँटेड. काहीही होऊ शकतं. तुम्ही सजग राहायला पाहिजे, तुम्ही ताकदवान व्हायला पाहिजे.
तुम्ही असं काही काय हे तर आहेच माझ्याकडे नाही. जे आधीच्या पिढीने आपल्याला कमवून दिलेलं आहे त्याचं भान असणं आवश्यक आहे आणि ते पुढे देणं आवश्यक आहे. हे ह्याच्यासाठी करुणाष्टके महत्वाचं वाटतं मला माणूस. आणि व्यावसायिक नाटकात हे येणं फार गरजेचं आहे. काय असतं, तुम्ही मोठ्या एका ऑडियन्स समोर हा विचार नेणं फार गरजेचं असतं, कारण की अपॉर्च्युनिटीज नाही मिळत लोकांना. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रायोगिक नाटक करता, म्हणजे मला अगदी भान आहे की प्रायोगिक नाटक करणं गरजेचंच आहे, ती एक लॅबोरेटरी आहे. तर लॅब्स गरजेच्याच आहेत, पण त्या लॅब्समध्ये तुम्ही जे करता त्याचं परत समाजात ते पोचलं पाहिजे, तो थॉट. बरोबर. तो नुसतं लॅबपर्यंत असून उपयोग नाही. तर त्यामुळे हा थॉट आता आहे, ह्याच्यात तो थॉट आहे तो आपण देऊया, जो समाजाला झेपेल घेणं. आणि थँकफुली चांगला रिस्पॉन्स येतोय, त्यामुळे मला फार छान वाटतंय. आणि आमचा जो संच आहे बायकांचा आणि विनायक आमच्या सोबत जो ऍक्टर आहे तो खूपच स्ट्रॉंग आहे. आणि मला ऑन्सॉम्बल काम खूप आवडतं. त्याचे सगळी कामं ऑन्सॉम्बल आहेत आणि मला त्याच्यातनं खूप शिकायला मिळतं आणि मला त्याच्यातनं खूप ताकद मिळते. त्यामुळे मला गरज असते त्या ऑन्सॉम्बलची. म्हणजे मी इंडिव्हिज्युअलिस्टिक नाही, आय एम अ पीपल्स पर्सन नेहमीच म्हणते. तर त्यामुळे मला हे नाटक फार महत्वाचं वाटतं. आपण करुणाष्टके मधलं तुमचं एक गाणं ऐकूया, पण त्याआधी मला तुम्हाला दोघींना असे छोटे छोटे प्रश्न विचारायचे आहेत, त्याची पटकन उत्तरं द्यायची, फार खोलात न शिरता, फार विचार न करता किंवा फार एलॅबोरेट न करता, असं पण विचार करून पण एलॅबोरेट न करता. सगळ्यात आवडती तुमची स्वतःची भूमिका कुठली? पिय भेरुपिय. नाटकातली का असं सिनेमा? तुला पाहिजे भूमिका, तू साकारलेली व्यक्तिरेखा. स्वतःच सांगायचं म्हणजे म्हणजे आत्ता स्वतःच पटकन. मी एक द बूथ नावाची एक शॉर्ट फिल्म केली आहे आणि त्याच्यात माझा खूप वेगळा रोल आहे आणि असा मला कधीच कोणी देणार नाही अशी त्याच्यात माझी भूमिका आहे. अमृता सुभाष पण आहे त्याच्यात, आमच्या दोघींची ती गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की मला स्क्रीनवरचं काम अजून असं मनासारखं येत नाही, मला अजून काहीतरी शिकायचं आहे त्या बाबतीत, जमत नाही असं वाटत राहतं. पण त्या शॉर्ट फिल्ममध्ये काहीतरी खूप शांतता मला मिळाली आहे किंवा त्या पात्राच्या जवळ जाणाऱ्या काही गोष्टी मला सापडल्या. तर मला असं वाटतं ते काम मला माझं आवडतं. वा. त्या अनुषंगाने की मी तुला सांगते की पिया बेहरूपिया प्लीज बंद करू नका. ते बंद करून आता 2 वर्ष. अगं मला माहितीये, पण ते परत चालू करा, कारण ते क्लासिक आहे. शेक्सपियरच्या 12th नाईटवरनं केलेलं नाटक, आणि असं नाटक मराठीत व्हावं यासाठी अनेक वर्ष अनेक माणसं प्रयत्न करतात आणि ते कधी होईल याची आम्ही वाट बघतो आहोत. पुढचा प्रश्न, दुसऱ्या कोणाची तरी एखादी म्हणजे अभिनेत्रीची आवडलेली भूमिका जी बघून ही मला करायला आवडली असती असं तुम्हाला वाटलं? सावित्रीबाई म्हणून एक ॲक्ट्रेस आहेत, आता त्या नाही आहेत, मणिपुरी ॲक्ट्रेस होत्या. त्यांनी महाश्वेता देवींचं द्रौपदी नावाचं नाटक केलं आणि त्या फारच ते पाहून मी अशी म्हणजे हल्ले होते. आणि अशा पद्धतीचा परफॉर्मन्स मी कधी पाहिला नव्हता त्याआधी. तर त्या मला फार आवडायच्या आणि आता त्या नाहीत अनफॉर्च्युनेटली. शकुंतलाबाई नगरकर, लावणी सम्राज्ञी, ज्यांच्यासोबत मी आता काम करते, लावणी के रंग, भूषण कोरगावकर यांनी लिहिलेलं आहे ते. त्या मला प्रचंड इन्स्पायर करतात. मला वाटतं की त्या खऱ्या आर्टिस्ट आहेत. म्हणजे इतक्या कष्टातनं जाऊन जेव्हा लोक आपलं एक्सप्रेशन हे कला हे त्यांचं एक्सप्रेशन असतं, तेव्हा मला वाटतं की ती लोक खरी आर्टिस्ट असतात. मी इतक्या कष्टातनं जाऊन परत नाटकच चूज करीन का हे मला नाही माहिती. त्यामुळे मला त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे आणि फारच त्या स्किल्ड आहेत आणि त्या वाईज आहेत. मला फार फार त्यांच्याकडनं मला शिकायला मिळतं आणि ते स्पिरिट मला मिळू दे असं मी नेहमी. पण एक फ्लीबॅग नावाची सिरीज आहे, फिबी वॉलर-ब्रिज. अरे फारच कमाल. तर तिने ती लिहिली आहे, त्याच्यात ती काम करते. त्याचं आधी नाटक होतं, मग त्याची सिरीज झाली. तर ते सगळं अख्खा तो प्रवास बघणं हे फार इन्स्पायरिंग आहे आणि तिचं सगळं काम मी फॉलो करत असते. तिने लिहिलेली एक किलिंग ईव्ह नावाची एक वेब सिरीज आहे, ज्याच्यात फार सुंदर दोघींनी कामं केली. जोडी कॉमर नावाची ॲक्ट्रेस आहे आणि
ते जे पात्र आहे ना, तर ते मला असं वाटतं की काय मस्त आहे. आणि ती खुनी असते त्या सिरीजमध्ये आणि ती अशी अतरंगी खुनी असते. म्हणजे तिच्याबद्दल आपल्याला प्रेमही वाटायला लागतं, तिचा रागही येत असतो, ती प्रचंड व्हायलंट पण असते, पण तरी तिच्यात एक काहीतरी सहृदयता असते आणि इतकं कॉम्प्लेक्स ते पात्र आहे. आणि म्हणजे माझ्या चेहऱ्याकडे बघून ही एक साधी गोड मुलगी आहे असं जे वाटत राहतं, मला असं वाटतं की असं काहीतरी काम मिळालं पाहिजे की जिथे आपल्याला ते सगळं ब्रेक करता येईल. आणि मला ती फिबी वॉलर ब्रिजचं काम खूप आवडतं. मलाही आणि ही जी जोडी कॉमर नावाची ॲक्ट्रेस आहे, तिने आत्ता एक सोलो नाटक केलंय प्रायमा फेसी नावाचं. ते सगळं नॅशनल थिएटरचे हो. आपल्याकडे दाखवतात ना, NCPA पृथ्वीला वगैरे, ते तिथे मी ते पाहिलं होतं. तिचा पण तो सोलो परफॉर्मन्स होता. तर असं मला वाटतं की आपलं लिहिता आलं आणि काम करता आलं तर किती मस्त होईल. आपल्याकडे तसं काम ज्योती डोगरा ज्योती पण डोगरा करतात. करतात. फार इन्स्पायरिंग मला काम हा. वाटतं. मी मध्ये त्यांच्याबरोबर एक वर्कशॉप केलं ज्याच्यामध्ये ते विदाऊट स्क्रिप्ट सुरुवात करतात म्हणजे प्रोसेसला. आणि मग त्यांचा बॉडी इम्पल्सवर विश्वास आहे. मग त्यांच्या शरीरातनं नाटक सुरू होतं. युजली प्रोसेस अशी असते की आपल्याकडे लिखित शब्द असतो, तिथनं आपण शरीराकडे येतो, पण त्या शरीरातनं शब्दाकडे जातात. तर ही मला वाटतं फार फॅसिनेटिंग गोष्ट आहे. सो हां, ही 2 कामं फार इन्स्पायर करतात. कॉन्टेम्पररी अभिनेत्री आत्ता तुमच्या आवडीची कोण? म्हणजे तुमच्या कॉन्टेम्पररी म्हणजे तुमच्या आजूबाजूला असलेली जिचं काम तुम्ही बघता अशी आवडती अभिनेत्री. परदेशातली असं म्हणशील तर मला वायोला डेव्हिस प्रचंड आवडते. हां. म्हणजे मी अगदी मला तिचा तो जो एक तिची जी ताकद आहे हो. ऍक्ट्रेस म्हणून ती हो. मला खूप इन्स्पायर करते. ऑलिव्हिया कॉल्मन मला अरे फारच फारच आवडते. म्हणजे मला असं वाटतं की काहीतरी मला असं वाटतं की अशा पद्धतीचं काम मला करता यावं. हो. मला जरा ती एक काय म्हणतात ना, एक तो मोह आहे इंटरनॅशनल काहीतरी करण्याचा. तो कधी होईल मला माहिती होणार, नाही. होणार. पण नक्की होणार. मला ते फार तू म्हणाली ते- होतीस की नाही फॉर्मवर लिहिताना मला बालरंग भूमिका पण करायची, असं तर तू केलंस. माझ्या बाबतीत तसं होतं. मी ह्याच्यात ग्लोबमध्ये गेले होते हं. आणि मी अतुलला म्हटलं होतं मला ना या थिएटरमध्ये परफॉर्म करायचं आहे. आणि 2007 साली मी हे म्हटलं आणि 2012 साली मी तिथे परफॉर्म करत होते ग्लोबमध्ये पिया बे रुपया. काय होप हे कधीतरी होईल. तर आणि आपल्याकडची मराठीतली तुझ्या आजूबाजूची पर्ण पेठे. हो, मला आत्ताच मी मोहित टाकळकरचं अनॉटॉमी ऑफ अ सुसाईड हे नाटक पाहिलं परवाच. म्हणजे ते अंबा झाला नावाची एक ॲक्ट्रेस आणि आय वॉज स्टंड. तिचं काम पाहून मी उफ असं झालं मला. फारच मला तिचं काम आवडलं आणि तिचं थिएट्रिकॅलिटी ती जी आहे आणि हे तिचं जे आय डोंट नो मला फार ती आवडते. अजून आत्ता मला कोणाचं संपले चान्सेस एवढेच. हा. पण अंबाझाला नक्की हा, अंबा झाला. आंबा झाला. मला त्याच्याबद्दल असं 1-2 नावं नाही घेता येणार. आपण मगाशी नाही, पण 1-2च घ्यायचे नाही, आपल्याला. मला असं मगाशी आपण बोलता हे जे म्हणालो ना की लग्न करताना असं नाही का वाटलं की तुझं करिअर आत्ता सुरू होतंय तर मग काय. आणि तेव्हा मला अनेक लोकांनी हे सांगितलं होतं की कशाला तू आत्ता लग्न करतेयस, कशाला लग्न झालेली ॲक्ट्रेस किंवा मुलं झालेली ॲक्ट्रेस ही आपल्याकडे काय म्हणतात की ॲक्सेप्ट करायला अवघड जाते समाजाला. पण हे 10 वर्षांपूर्वीचं होतं. मला असं वाटतं आत्ता तुमच्यासारख्या बायकांनी खूप चांगलं तुम्ही काम करत असल्याने आमच्यासारख्या अभिनेत्रींना एक वाट मोकळी करून दिलेली असं मला वाटतं. म्हणजे आता ते जे स्टिरिओटाईप्स आहेत ना की तुम्ही एका वयाचे असला पाहिजे तरच तुम्ही अट्रॅक्टिव्ह असाल, तरच तुम्हाला हिरोईनच्या भूमिका मिळतील, तरच तुम्ही छान दिसाल, हे सगळे आत्ताच्या काळात ब्रेक झालेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं आत्ताचा काळ अभिनेत्री व्हायला फार सुंदर काळ आहे. म्हणजे हिंदीत सुद्धा आत्ता म्हणजे गीतूताई जे काम करते, अमृताताई जे काम करते, छाया कदम काम करतायत किंवा राधिकाने ज्या पद्धतीने हिंदीमध्ये काम केलं, ह्यांनी सगळ्यांनी ते जे कोट अनकोट स्टिरिओटाईप्स असतात की तरुण सुंदर हिरोईनचे वेगवेगळ्या म्हणजे वयाच्या बायका खूप सशक्त भूमिका करू शकतात. ह्याचं मला असं वाटतं तुम्ही खूप छान आत्ता काळ निर्माण केलेला आहे आणि त्यांनी खूप कॉन्फिडन्ससुद्धा आला आहे. म्हणजे मला वयाच्या 45व्या वर्षीसुद्धा माझ्या आयुष्यातली सगळ्यात तगडी भूमिका मिळू शकते ह्याचा एक आत्मविश्वास मिळतो. त्यामुळे आता वय संपत चाललंय, आपला आता काळ संपलाय, आपला काय म्हणतात असा
उताराचा काळ लागला आणि आता आपल्याला असं नाही साईडच्या की भूमिका आता फक्त कराव्या लागणार आईच्याच आहेत. भूमिका कराव्या लागणार आहेत असं नाहीये. म्हणजे किती म्हणजे किलिंग इव्हचं आपण म्हणतो त्यातली जी मेन ऍक्ट्रेस आहे ती साधारण 45ची ती बाई आहे. तिने काय तिला मस्त रोल मिळाला आहे. मला असं वाटतं की वाव, म्हणजे ओके मला 40s मध्ये अजून काही एक्साइटिंग कामं करता येतील. तर ही फार खूप जास्त रादर मला असं मी वाटतं की- सावित्रीबाईंचं जे नाव सांगितलं त्यांनी 62व्या वर्षी अमल म्हणजे रवींद्रनाथ टागोरांचं पोस्ट ऑफिस जे नाटक आहे त्याच्यातला अमल जो TBचा पेशंट असतो त्या 8 वर्षाच्या मुलाची भूमिका केली. त्या 62 वर्षाच्या होत्या. वा. आणि एका प्लॅटफॉर्मवरती उभं राहून त्यांनी त्याला TB झालेल्यामुळे तो फक्त खिडकीतनं जग बघत असतो असं त्या अमलची गोष्ट आहे. तर त्यांनी त्या सगळ्या त्या मणिपुरी शैलीमध्ये त्या एका प्लॅटफॉर्मवरती राहून त्यांनी ती भूमिका. तर मला त्या अशा ऍक्ट्रेस म्हणजे 62 वर्षाच्या आहेत त्या. किती छान. हो. उत्स्फूर्त अभिनय का मेथड ऍक्टिंग ज्याला म्हणतात तसं? मला असं वाटतं कुठल्या तरी डिसिप्लिनमधनं येणं किंवा रिहर्सलमधनं येण्यानंतरच तुम्हाला उत्स्फूर्तता वापरता येते. ओके. पर्ण? मी अशी शिक्षित अभिनेत्री नाहीये, म्हणजे कुठेतरी स्कूलमध्ये जाऊन मी शिकलेली नाहीये. पण मला असं वाटतं की त्यामुळे मला मेथड ऍक्टिंग कसं असतं हे नाही माहिती, पण जो अभ्यास लागतो तो करून उत्स्फूर्तपणे काम करणं दोन्हीचं कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन असलं पाहिजे. या क्षेत्रात मैत्रिणी आहेत का, आणि असतील तर तुमची सगळ्यात जवळची मैत्रीण कोण या क्षेत्रातली? शर्वरी. पाटणकर. खूप आहेत म्हणजे तरी सांग ना मग एक दोन असं नावं. एक दोन नाही सांगू. आता गीतूताई आणि माझी छान मैत्री झाली आहे. मुक्ता कादंबरी बरोबर आमचं खूप छान, रोहिणीताई इतक्या सिनियर आहेत पण आमची खूप घट्ट छान मैत्री झाली होती. मृण्मयी बरोबर माझी खूप चांगली मैत्री आहे, मृण्मयी गोडबोले बरोबर. मला असं ते हे नाही होत की मैत्रिणी नसू शकतात या क्षेत्रातल्या, की आता समथिंग लाईक ट्रूथमध्ये काम करणाऱ्या 4 वेगळ्याच पद्धतीच्या ॲक्ट्रेसेस आहेत. त्या म्हणजे कल्याणी असेल, अश्विनीताई असेल, दुषा, शर्वरी, माझ्या खूप छान म्हणजे मैत्रिणी खूप आहेत. मैत्रिणी भरपूर आहेत. म्हणजे असं मी शर्वरी एक नाव सांगितलं, पण जयश्री आहे, जयश्री जगताप खूप माझी चांगली मैत्रीण आहे. तृप्ती खामकर माझी खूप चांगली मैत्रीण. आम्ही ज्यांच्यासोबत काम केलंय, मित्रही भरपूर आहेत आणि मैत्रिणी भरपूर आहेत. हो, या क्षेत्रात मैत्रिणी नसतात किंवा म्हणजे या क्षेत्रात कायमचे मित्र आणि शत्रू नसतात वगैरे अशा बऱ्याच समजुतीत आहेत. हा, आता अतुल हे नाव तुमच्यासाठी काय आहे? माझ्या आयुष्यात खूप अतुल आहेत. अतुल पेटे, अतुल कुलकर्णी, अतुल कुमार. आता आपला साऊंडवाला आपला अतुल आहे. मग आयुष्यात खूप असलेले. नाही, त्यांनी मदतच केली मला आयुष्यात. तुला? पर्ण? अतरंगी माणसं आहेत ही सगळे. हे अतुल हे म्हणजे आणि एकापेक्षा एक आहेत. म्हणजे प्रत्येकाचं काहीतरी वेगळं म्हणणं आहे, त्यांचं कामाची पद्धतही वेगवेगळी आहे आणि छान आहेत तिन्ही. अतुल मला खूप आवडतात. अतुल कुमार, अतुल कुमार सोबत काम. अतुल कुमार, अतुल कुलकर्णी आणि अतुल पेठे. ह्याच 3 अतुल बद्दल बोलतो. मी पण याच नाही म्हणजे अजूनही कोणाबद्दल बोलू शकता. ते नाव महत्वाचं आहे तुमच्या दोघींच्या आयुष्यात म्हणून मी विचारलं. बऱ्याच कॉमन गोष्टी ज्या तुमच्यात आहेत असं मी म्हणाले होते, त्याच्यापैकी ही एक गोष्ट. अजून एक, हा प्रश्न तुम्हाला नाही आवडला तर तुम्ही मला अगदीच सांगू शकता की मला नाही याचं उत्तर द्यायचंय, काही मला अजिबात शून्य राग आहे माझा त्याबद्दल. पण आता आपलं कुटुंब वाढवावं किंवा आपण पुढच्या पिढीचा विचार करावा असा विचार तुम्ही केलेला नाहीये दोघींनीही, 2 वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये. अजून काही वर्षांनी आपला हा निर्णय चुकला असं तुम्हाला वाटेल का? मला 31व्या वर्षी ही भीती वाटत होती जेव्हा मी हा निर्णय घेतला, पण आज मला अजिबातच वाईट वाटत नाही या गोष्टीचं. रादर मला असं वाटलं की त्याच्यामुळे मला खूप वेगवेगळ्या गोष्टी करता आल्या. आणि काय असतं की तुमचं मूल असेल तर तुम्हाला तिथेच फोकस करावं नॅचरली. पण आज मी अजून माझ्या मित्रमैत्रिणींच्या मुलांना किंवा मी ज्या गावात काम करते त्या मुलांना मी मदत करू शकते. कारण काय मला तो वेळ आहे, ती माइंड स्पेस आहे, त्यामुळे मला माझा उपयोग होतोय असं वाटतं. त्यामुळे असं मला कधीच वाटलं नाही. नर्चरिंगचा जो आनंद आहे तो मला मिळतोय. व्हेरी हॅपी. मला
या बाबतीत मला अशी खूप ठाम मतं नाही आहेत माझी, कारण काय मला अजून मी अशा वयात आहे की जिथे मला पूर्ण त्याची क्लॅरिटी आलेली नाही आहे. मला मुलं प्रचंड आवडतात आणि जर मूल व्हायचं निर्णय आमच्याकडनं घेतला गेला तर ते खूप मी प्रेमाने आणि छान करीन असंच मला वाटतं. आत्तापर्यंत तो निर्णय नाही घेतला आहे, त्याची काही काही कारणं आहेत, पण मला असं वाटतं त्याच्याबद्दल माझं असं काही ठाम मत मला सांगता नाही येणार. पण मला लहान मुलं प्रचंड आवडतात आणि म्हणून मी लहान मुलांबरोबर कामही करते. स्वतःचंच मूल असलं पाहिजे का नाही आणि त्याची जी सगळे जे काही मतमतांतर आहेत त्याच्याबद्दल मी विचार करण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. त्याबद्दल मी असं ठोस पण मला या गोष्टीचा आनंद होतो की तू ह्याचा विचार करतेस यासाठी की अगेन गोईंग बॅक टू करुणाष्टक, आपण अशा एका काळात आलो आहोत की जिथे हा विचारही करण्याची मुभा नव्हती. बरोबर. आता आपण हा विचार करू शकतो, आपण त्या बाबतीत निर्णय घेऊ शकतो. इतपत स्वातंत्र्य आपल्याला आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि आपण अशा क्षेत्रात सुद्धा आहोत ना जिथे की आपलं कुटुंब नावाची संकल्पना जी आहे त्याचा विस्तार झालेला आहे. म्हणजे माझे अनेक मित्रमैत्रिणी हे कुटुंबच आहेत. म्हणजे अतुलदा, गीतूताई हे म्हणजे माझे काका काकू कसे असतील त्याच्याहून हे माझ्या जवळचे प्रॉबेबली ही माणसं आहेत, कारण की त्यांच्याशी मी मला वाटतंय त्याच्याबद्दल पण बोलू शकते, आमचे विचारही मॅच होऊ शकतात. सो फॅमिली ही एक्सटेंडेड फॅमिली, फ्रेंड्स ॲज फॅमिली, ह्याच्या मी कुटुंबाच्या सुद्धा आता वेगवेगळ्या संकल्पना आत्ताच्या काळात आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की मुलं झाली किंवा नाही झाली तरी कुटुंबाची एक विस्तारलेली संकल्पना आत्ताच्या काळात आहे आणि जी मला असं वाटतं की खूप सुंदर आहे. त्यामुळे अनेक मित्रमैत्रिणी घरी असतात किंवा म्हणजे जसे भाऊ बहीण माझे कझन्स असतात तसेच हे इतकी जवळची घरचीच ही माणसं आहेत असं वाटतं. ती थोडी पूर्वी अशी एक भीती असायची ना की आपल्याला पुढे कोण बघेल हो किंवा म्हातारपणी आपल्याकडे कोण लक्ष देईल. तू म्हणतेस तसं हल्ली खरंच इतकं विस्तारलंय ते किंवा आपली इतकी जवळची माणसं कुटुंबाच्या बाहेरची सुद्धा असतात की आता ती भीती तितकी राहिली नाहीये बहुतेक. आपण आपला आपला गोतावळा एक गोळा करू आणि आपण आपले आपले एकत्र राहू सगळे असं वाटत असतं, म्हणून कदाचित ती भीती राहिली नाही. आणि मला असं वाटतं कम्युनिटी खूप महत्वाची. मला असं वाटतं की आपण एक म्हणजे आता दुबेजी आजारी होते तेव्हा सगळे लोक त्यांच्या तिकडे म्हणजे मदतीला होते, त्यांच्या सोबत होते. तर त्यामुळे मला असं वाटतं की नाटक नावाच्या गोष्टीचं सुद्धा हे कोर आहे ना की तुम्ही एकत्र असता, तुम्ही सगळ्या सुख दुःखातनं तुम्ही एक अख्खी नाटकाची तालीम ही इतकी वल्नरेबल प्रोसेस असते की तुम्ही स्वतःला ग्रो होताना पाहता, एकत्र असता स्वतःच्या एकमेकांच्या सुखदुःखांमध्ये. तर ती मोठ्या वयाची लोक सुद्धा माझी खूप चांगले मित्र मैत्रिणी असू शकतात. आत्ताची जी सगळी खूप यंग मुलं आहेत 19-20 वर्षाची ती सुद्धा आपले मित्रमैत्रिणी असू शकतात. त्यांच्याबरोबर माझं नातं ताईदादाचंच असलं पाहिजे असंही नाहीये, ती माझे मित्रही असू शकतात. तर हे मला असं वाटतं हे जे फ्लुइड आहे आत्ताचं वातावरण ते फार छान आहे आणि आय थिंक नाटकांनी सुद्धा आपल्याला खूप मदत होते. हो, मला असं वाटतं नाटकाचं जे एक वातावरण आहे ना, म्हणजे नाटक म्हणजे नॉट नेसेसरीली अगदी आपण व्यावसायिक दृष्ट्या जे करतो, इतर आपण जे काम करतो म्हणजे मी जेव्हा जसं गावात काम करते किंवा ड्रामा स्कूल मुंबईमध्ये शिकवलंय, वर्कशॉप्स घेते, तेव्हा मला खूप छान कनेक्शन्स होतात आणि मला असं कधीच एकटं वाटत नाही किंवा मला असं वाटत नाही की अरे बापरे फॅमिली नाही आता काय करायचं, मला असं कधीच वाटत नाही की म्हणजे आता आजूबाजूच्या असलेल्या माझ्या सगळ्या ज्यांची मुलं ते सगळे परदेशात आहेत. त्यामुळे काही जे पुण्या मुंबईत माझे जे काही नातेवाईक आहेत तर आता मला असं वाटतं की हा म्हणजे काळजी घेण्यासाठी जर काय मुलांना जन्म घालायचा तर ते प्रत्येक वेळेला जवळ असतील असंच नाही. कदाचित वेगवेगळ्या वाटांनी जाणारी मुलं आपली असतील तर त्या कारणासाठी मुलं असावीत असं काही मला वाटत नाही. शेवटचा प्रश्न आणि मग आपण एक छान गाणं ऐकूया. पुणे, मुंबई का सोनाळा? सोनाळा सध्या ऑक्सिजनसाठी सोनाळाच. काय आहे सोनाळ्यामध्ये एकदा आम्हाला सांग. सोनाळ्यामध्ये बेसिकली एक छोटी जागा तयार केली आहे जिथे खूप झाडं आहेत, खूप पक्षी प्राणी आहेत तिथे, अगदी शेती आहे. शेती आत्ता त्या लँडमध्ये नाही पण आम्ही स्वतःचं धान्य आणि भाजीपाला एक प्रयत्न चाललाय, ते कधी होईल सक्सेसफुल खूप कठीण काम आहे. पण लोक आहेत, कम्युनिटी आहे, एक जागा आहे, वर्कस्पेस आहे जिथे आपण नाटकाचे छोटे छोटे परफॉर्मन्सेस, एक लायब्ररी चालवतो तिथे, लोकांना बोलवू शकतो एकत्र आणि छान गप्पा, छोटे छोटे कार्यक्रम,
असं होऊ शकतं. ती जेव्हा क्वेस्टचं काम करायची तेव्हा तिच्या त्या क्वेस्टच्या अंडर ज्या येणाऱ्या शाळा होत्या तिथे मी स्टोरी टेलिंगचे परफॉर्मन्सेस केलेले आहेत. माधुरीताईंचं ते झाडं लावणारा माणूस नावाचं पुस्तक आहे, त्याचे आम्ही खूप तिने ते छान ऑर्गनाईज केलं होतं. वेगवेगळे लोक येऊन स्टोरी टेलिंग करायचं. करेक्ट. तसंच आता खालच्या आमच्या जागेत लोकांना म्हणजे अगदी चैतन्य ताम्हाणेने मॅजिक सेशन केलंय मुलांच्या सोबत. सपन सरण ज्याच्यासोबत पर्णने काम केलंय, तिने सेम सेम बट डिफरंट नावाचा तिचा एक शो आहे, तो केला आहे. आत्ता साने गुरुजींवरती एक काम वाचन अभिवाचन करतात, त्यांचा प्रयोग झाला. त्यामुळे छोटे छोटे परफॉर्मन्सेस मी तिथे बोलवते. वर्कशॉप्स होतात. क्लाउनिंगचं खूप छान आमच्या इकडचे लोकल मुलंच आहेत वाड्याची, जी गोष्टरंगमध्येच ज्यांचं म्हणजे एक ॲक्टर म्हणून ते तयार झाले. ड्रामा स्कूल मुंबईमध्येही ते होते. तर ते तिथे नाटकांच्या तालमी सुद्धा झाल्या. हां, रेसिडेन्सीज केलेल्या आहेत. मोहित टाकळकरने केलं आहे, फॉइजे जलालीने केलं आहे, अमृता मापुसकर आहे ती रेसिडेन्सी. म्हणजे मला असं एक आर्ट हब तयार करायचं होतं. तर मला संजना कपूर खूप आवडते आणि मी जेव्हा पृथ्वी फेस्टिवल्स वगैरेचा भाग असायचा तेव्हा मला असं वाटतं की मुंबईत तर काय आपल्याला शक्य होणार नाही, आपण कुलकर्णी आहोत आणि कपूर नाही. त्यामुळे आपण कदाचित कुठेतरी अशी छोटी जागा तयार करू जिथे आर्टिस्ट येऊ शकतील, आपलं एक ब्रेनस्टॉर्मिंग होईल. मला फार आवडतं कलाकारांनी एकत्र येणं, गप्पा मारणं, ब्रेनस्टॉर्मिंग करणं. हे माझ्यासाठी असं मला वाटतं की अत्यंत थ्रायव्हिंग स्पेस आणि सिच्युएशन असते जिथे आपल्याला सगळ्यात जास्त आनंद मिळेल अशी जागा. ॲब्सोल्युटली. तर मला असं वाटतं ती जागा असायला पाहिजे. अड्डा ह्याविषयी मला प्रचंड प्रेम आहे आणि अड्डे तयार केला पाहिजे जिथे लोक येत आहेत, बोलतायत, खातायत, पितायत, मजा करतायत, ज्यांना काही टेन्शन नसलं पाहिजे, कोणाला आपलं काम करता यायला पाहिजे. त्यामुळे तो एक अड्डा आहे. तानसा तारपा हे एक अड्डा आहे. पण पुणे का मुंबई हा एक आपल्याकडे ज्वलंत प्रश्न अजूनही आहे. म्हणजे कित्येक पिढ्या आहे तो. काम करायला मुंबई, राहायला पुणे. याच्या खोलात शिरू असं का? कारण खूपच मुंबईतल्या लोकांना असं वाटत असतं की पुण्याच्या लोकांमध्ये तो प्रोफेशनलिझम नसतो. हे मी अजूनही म्हणजे आता मला मुंबईत राहायला लागून जवळजवळ 27 वर्ष झाली आहेत. तरीही मी जास्त वर्ष लोकांकडे प्रोफेशनलिझम नसतो. हा, म्हणजे मुंबईच्या मानाने असं मी खरंच ऐकलंय. मी जेव्हा आले ना पुण्याहून मुंबईला तेव्हा सुरुवातीच्या काळात असं मी खूपच म्हणजे प्रोफेशनलिझम नसतो म्हणजे असं वेळेवर येत नाही अशा टाईपचं. वेळेवर येत नाहीत किंवा येतो म्हणून सांगतात आणि येतच नाहीत वगैरे वगैरे. असं काही वाटत. आता अनेक सिनेमा नाटक करणारे लोक पुण्यात जाऊन राहतात आणि तिकडे शिफ्ट झालेत, फक्त कामाला मुंबईला येतात. असे सुद्धा अनेक लोक आहेत. काही काही तर म्हणजे आता नागराज मंजुळे वगैरे सारखे लोक तर पुण्यातनं अख्खा त्यांचे स्टुडिओ ऑपरेट करतात. तर असं ते काही क्लिअर डिव्हिजन आहे असं नाही. पण मला मुंबईचं कामाचं स्पिरिट फार आवडतं. म्हणजे इथे येऊन मला असं वाटतं की चार्जड अप वाटतं, म्हणजे माझी आत ती एनर्जी असं वाटतं. आणि पुण्यात असं वाटतं की घर आहे, छान आपल्याला वेळ घालवायचा असेल मित्रमैत्रिणी घरच्यांबरोबर किंवा नवीन काम जर तयार करायचं असेल, नाटकाच्या तालमी पुण्यात खूप छान होतात. कारण काय तिथे तो वेळ मिळतो. आता मुंबईत जितका येण्या जाण्या ट्रॅव्हल टाईममध्ये ट्रॅफिकमध्ये वेळ जातो तितका तिथे जात नाही. तोतोचांची तर आम्ही नाशिकला तालीम केली, ते तर फार मस्त होतं. तर ते असं पुणे का मुंबई ह्याच्यामध्ये असं मला वाटतं, मला ते दोन्ही शहरं त्याच्या काय म्हणतात स्पेशालिटीसाठी आवडतात. मला मी नेहमी असं उत्तर देते की मी जिथे राहते ते मला आवडतं, पण त्याच्याशिवाय मी राहूच शकत नाही. मी जेव्हा दिल्लीला गेले ना तेव्हा मला लक्षात, मी तर खूप असं टिपिकल मुंबईकर होते. मी दिल्लीला गेलो होतो की नाही इतरही शहरं आहेत जी खूप चांगली आहेत. उगाच असं काहीतरी मला प्रत्येक शहराचं आपलं काहीतरी ब्युटी असते. आणि मला ना कुठे मी तर जगभरात हिंडलेले आहे या बेरुपियामुळे. आणि अशी एक महिना 1.5 महिना राहिलेली आहे. मी आसामच्या एक NSDच्या वर्कशॉपला गेले होते, जामुगुडी हाट नावाच्या एका छोट्या गावात. तर तेही मला तेवढंच आवडलं. तर मला तर असं, आणि मला तर कधीच खायचा प्यायचा प्रॉब्लेम येत नाही, मला सगळीकडचं जेवण आवडतं, खाणं आवडतं. तर मला तर खूप आवडतं फिरायला. आणि कामासाठी आणि नाटकासाठी फिरायला असेल तर मला अजूनच जास्त आवडतं. मला रादर तेच जास्त आवडतं टुरिस्टिक फिरण्यापेक्षा. तर मला असं नाही वाटत. मला वाटतं मी पुण्यात नाटकं केली आहेत. गजब कहाणी पुण्यात केलं आहे. त्यामुळे 2 गजब कहाणीच्या रिहर्सल्स हिंदी आणि मराठी. मला खूप मजा येते. मोहित टाकळकर सोबत, आसक्त सोबत काम करतात. ते खूप प्रोफेशनल आहेत. एक्सेल शीट असते तालमीची. त्यामुळे मला अजिबात असं वाटत नाही. त्यामुळे नाही, मला असं नाही वाटत. म्हणजे मला मुंबई आवडतं, सोनाळाही आवडतं, पुणेही आवडतं, दिल्ली आवडतं.
मला चिलेही आवडलं, मला लंडनही आवडतं. ग्लोब थिएटरचं एक छोटं एक्सपेरिमेंटल थिएटर आहे. तिकडे आम्ही तेंडुलकरांचं मित्राची गोष्टचं आम्ही इंग्लिश नाटक करायचो, फ्रेंड स्टोरी. तर ते आम्ही त्या एक्सपेरिमेंटल थिएटरमध्ये केलं होतं आणि तिकडे सागर आणि गीतूचा पिया भेरुपियातला फोटो होता ग्लोबमध्ये. तर आम्ही तिकडे परफॉर्म करायला गेलो आणि म्हणलं की आपले मराठी लोक इथे आहेत ज्यांचे फोटो ग्लोब थिएटरमध्ये आहेत. किती स्पेशल आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. तर ग्लोब थिएटरमध्ये आपण काम केलं. तुला माहिती त्याला म्हणजे त्या थिएटरमध्ये म्हणजे हे जे मेन ग्लोबमध्ये ह्यांनी प्रयोग केला ते तर ओपन एअर आहे. हे थिएटर आत आहे ना, छोटं थिएटर आहे, तिथे फक्त कॅन्डल लाईट्समध्ये प्रयोग होतात. मग तिथे आपले नॉर्मल हे वाले लाईट्स नाही आहेत. तर ते खाली येतं, मग ते सगळ्या मेणबत्त्या लावल्या जातात आणि ते सगळं वर जातं. आणि प्रयोग संपल्यानंतर त्यांचं असं रिच्युअल आहे की ते सगळे दिवे खाली येतात, त्यातली मेणबत्ती ते प्रत्येक ॲक्टर आणि टीम मेंबरला भेट म्हणून देतात आणि ती मेणबत्ती माझ्याकडे आहे. ती इतकी सुंदर आठवण आहे. तर आता आपण करुणाष्टकेमधलं एक गाणं जे फार सुंदर तुम्ही दोघी जणी गाता, पर्ण गाते, पण आता की तू पण तिच्या बरोबर ते गावंस अशी माझी इच्छा आहे. इतका तो क्षण म्हणजे एक कोर मेमरी मध्ये राहिलेला आहे माझ्या. आणि मला फार बरं वाटलं की या आपल्या मुलाखतीच्या आधी मी ते नाटक बघू शकले, कारण नाहीतर मला कळलंच नसतं की तुम्ही तिथे काय करता दोघी जणी आणि त्याचा परिणाम झाला असता आजच्या आपल्या गप्पांवर, असं मला वाटतंय. नाही, अगदीच तू आलीस त्यामुळे मला खूप छान वाटलं. तर ते गाणं मला ऐकायचंय. मायबाई जगण्याचे कष्ट केले गेले वाया, मायबाई जगण्याचे कष्ट केले गेले वाया, लेकीचा जन्म नको गोदा गौतमी ग बया, गोदा गौतमी ग बया. सगळ्यांना बाळाचा मोह होऊ दे, बाळाला सगळं मोहवत राहू दे. शांता माझे बाई जशी भरली डहाळी, पोटी तिच्या यावी सीता, पोटी तिच्या यावी सीता, शेवटची तू सोवळी, शेवटची तू सोवळी. मन मोडेल सीतेच लंका जळू नको दया, लेकीचा जन्म देगा, लेकीचा जन्म देगा, लेकीचा जन्म देगा, गोदा गौतमी ग बया, गोदा गौतमी ग बया, गोदा गौतमी ग बया. वा. खूप छान, खूप छान वाटलं. आणि या तुमच्या नाटकाचे उदंड प्रयोग व्हावेत अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि यातून घरोघरी पुन्हा एकदा अभिनेत्री म्हणून तुम्ही दोघींनी पोचलेल्याच आहात, पण पुन्हा एकदा तुमचं नाव व्हावं, तुम्हाला त्यातून जे अपेक्षित आहे ते सगळं मिळावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि मनापासून धन्यवाद तुम्ही दोघी. आणि आम्हाला खूप छान वाटलं तू बोलवलंस, आम्हाला एकत्र येता आला ह्याचा पण आनंद आहे. ही खूप कारण काय रेअर गोष्ट आहे आम्हाला. आम्ही असं पहिल्यांदाच आमच्याकडे आरपारवर तर अशा दोघी जणी एकत्र कधीच नाही आलेल्या. मलाही मजा आली. मला फारच छान वाटतंय की आपण तिघी आज एकत्र आहोत आणि गप्पा मारतोय. फारच मजा आली. थँक्यू व्हेरी मच. सेलिब्रेशन ऑफ वुमनहुड. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. थँक्यू.